थोड़ा फ्री हो जाऊंगा फिर जय कल दे बाबा। देता हूँ तो। हाँ देना चाहिए, उसको टाइम लगेगा। हैंड कल रिटन दे है ना देता पूरा, हाँ उसको कल फुल हैंड टाइप ओवर कर कर, देता हूँ। हाँ उसका पूरा टाइप करना पड़ेगा उसको, और उसको मतलब प्रूफ रीडिंग में भी काफी टाइम जाएगा। कल फिर साथ में दे देता हूँ प्रिंटर बैंक का फिर उनको हैंड ओवर कर देता हूँ, कल कर देता हूँ, कह रहा हूँ। जय बाबा। मेहर की तबीयत ठीक है दिलू जी? हाँ ठीक है। अच्छा टाइम हो गया, शुरू करते हैं। जय बाबा पालवे ताई। जय बाबा पद्मार हो, जय बाबा सबको, जय बाबा। शुरू करते, टाइम हो गया। अवतार मेहर बाबा की जय, अवतार मेहर बाबा की जय, अवतार मेहर बाबा की जय। प्रियतम मेहर प्रभू, आमच्यामध्ये येऊन आपण आम्हा सर्वांना आपल्या दर्शनाचा, सहवासाचा आनंद द्यावा आणि आमचे मार्गदर्शन करावे, हीच आपल्या चरणी प्रार्थना। थँक्यू बाबा, जय बाबा। हे प्रियतम परमेश्वर, तुझ्यावर अधिकाधिक प्रेम करण्यासाठी आम्हा सर्वांना तू सहाय्य कर, अधिक आणखी अधिक प्रेम करण्याकरता, इतकं की तुझ्याशी एकरूप होण्यास आम्ही पात्र व्हावं व तुझ्यावरील आमचं प्रेम वृद्धिंगत व्हावं, यासाठी आम्हास तू सहाय्य कर। आणि प्रियतम बाबांचा दामन अगदी अखेरच्या क्षणापर्यंत व अगदी अखेरच्या क्षणी देखील आमच्या हाती घट्ट राहावा, यासाठी आम्हास तू सहाय्य कर। अवतार मेहर बाबा की जय, अवतार मेहर बाबा की जय, अवतार मेहर बाबा की जय। सबको प्रेम पूर्वक जय बाबा। जीवनाच्या सर्वोच्च पदी, लाईफ ॲट इट्स बेस्ट मराठी भाषांतर आपण वाचतोय, आणि आज खूप सुंदर सुंदर मुद्दे त्याच्यामध्ये आहेत। त्या आधी आता जे आपण छोटी प्रार्थना म्हणतो, अगदी अखेरच्या क्षणापर्यंत व अगदी अखेरच्या क्षणी देखील, तर ही नगर सेंटरला, ट्रस्टला, पूर्वी समाधीला अशीच मराठीतून जेव्हा म्हटली जायची तेव्हा अशीच म्हटली जायची। आता हे अगदी अखेरच्या क्षणी कुणी काढलं पुढे माहित नाही, पण याच्यावरचं स्पष्टीकरण मेहर बाबांनी स्वतः दिलेलं आहे डॉक्टर डॉन्किनला। आणि त्यामध्ये बाबांनी सांगितलं की शेवटचा क्षण हा सगळ्यात महत्वाचा आहे, आणि तो क्षण फक्त मृत्यूचाच महत्वाचा आहे असं नाही, तर ईश्वर साक्षात्काराच्या शेवटच्या क्षणी देखील, कारण शेवटच्या क्षणी जर त्याची साथ सुटली तर तुम्ही मजूब बनू शकता, इन्स्टेड ऑफ कॉन्शियसली गॉड रिअलायझेशन होण्याऐवजी। आणि तो महत्वाचा किती क्षण आहे, शेवटचा क्षण म्हणजे ईश्वर साक्षात, जर इथे त्याचा हात सुटला तर त्याचा काय परिणाम, ह्याचं पूर्ण वर्णन तिथे बाबांनी केलेलं आहे। जर कुणाला शंका असेल ह्याच्या बाबतीत तर डॉन्किन्स डायरी जरूर खरेदी करून वाचा, त्याच्यामध्ये ह्याचं पूर्ण स्पष्टीकरण आहे। आणि जर अजून सवय लागली नसेल तर ती लावून घ्यायची, पण इंग्लिश मध्ये टिल द व्हेरी एंड म्हणजे व्हेरी एंडचा तो क्षण त्या टिल मध्ये समाविष्ट असतो। पण आपण जेव्हा म्हणतो अगदी अखेरच्या क्षणापर्यंत म्हणजे तिथेच थांबली गाडी, अखेरचा क्षण त्यात इन्क्लूड आपोआप होत नाही। अगदी अखेरच्या क्षणापर्यंत म्हटलं की त्या क्षणापर्यंतच तो जातो, तो क्षण त्यात इन्क्लूड होत नाही। हा भाषेचा फरक आहे। जरी इंग्लिश मध्ये इव्हन ऍट द टिल द व्हेरी एंड म्हटल्यावर तिथं पुन्हा शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या क्षणी देखील वेगळं म्हणायची गरज पडत नाही। जे भाषा तज्ञ आहेत ते तुम्हाला ह्यातला फरक समजावून सांगतील। एनिवे, वाचनाला आपण सुरुवात करूया। आज हे जीवनाच्या सर्वोच्च पदीमध्ये आपण गेल्या वेळेला कोणत्या दोघांना गरज पडत नाही, धर्माचा उपयोग होत नाही, विषय वासनेचा त्यांना स्पर्श नाही, किंवा द्रव्याची फिकीर कोणत्या दोघांना नाही, ईश्वरी प्रेम आणि मदिरा ह्याच्यात काय अंतर आहे किंवा साम्य आहे, प्रेमाने केलेले श्रम, अनुभवातून मिळणारे ज्ञान, हे महत्वाचे हे चॅप्टर आपण गेल्या वेळी मुद्दे पाहिले होते। आता आज अत्यंत महत्वाचं आणि सुंदर आहे, त्याचं सुरुवातीचं हेडिंगच आहे, पान नंबर 36 आहे जर कुणाकडे असेल तर,
तुझे आहे तुझ पाशी परी तू जागा चुकलाशी. सगळं त्यात आहे. आणि बाबा नेहमी सांगतात की डोंट ट्राय टू फाइंड मी आउटसाइड यू, आय एम विदिन यू. लोक ईश्वर शोधतात पण त्यांना ईश्वर मिळत नाही, कारण ते भलतीकडेच त्याचा शोध घेतात. स्वतःला सोडून बाहेरच सगळीकडे शोध घेतात. म्हणजे ज्याला आपण म्हणतो काखेत कळसा आणि गावाला वळसा, दुसरी म्हण आहे. किंवा तुझे आहे तुझ पाशी परी तू जागा चुकलाशी. म्हणजे आपण स्वतःच परमात्मा आहे, त्याचा शोध न घेता आपण काय करतो, बाहेर त्या ईश्वराचा शोध घेतो. आता ह्याला तुझे आहे तुझ पाशीला त्यांनी 2 स्टार मार्क करून फुटनोट दिली, ती आपण आधी वाचू आणि मग त्याचा स्पष्टीकरण वाचू. मूळ इंग्रजीमध्ये विल ओ द विस्प असे शीर्षक आहे, कारण लाईफ ॲट इट्स बेस्ट या पुस्तकाचं हे भाषांतर आहे हे आपण जाणतो. त्यामुळे मराठीत भाषांतर करताना तेवढं, जसं आत्ताच आपण टिल द व्हेरी एंड बघितलं त्याप्रमाणे हे आहे. आता जर हे इंग्लिश मधलं बघितलं, विल ओ अपॉस्ट्रॉफी द विस्प, तर आपल्याकडे जशा म्हणी आहेत तशा त्यांच्याकडे प्रचलित आहेत त्या. पण तो जर शब्दशः अर्थ ज्याचा ठाव ठिकाणा संशयास्पद आहे असा पुरुष, विल ओ द विस्प. मनुष्य आपला अहंकार कायम ठेवून ईश्वराचा शोध करत असल्याने तो स्वतःच ईश्वर असूनही त्याला आपल्या ईश्वरत्वाचा पत्ता लागत नाही. का सापडत नाही? कारण जिथे शोधायला पाहिजे अंतर्यामी. त्याच्यामुळेच इव्होल्युशन आणि इन्व्होल्युशन महत्वाचा प्रवास आहे, अंतर्वर्ती प्रवास. म्हणून त्याला स्वतःच ईश्वर असूनही त्याचा पत्ता लागत नाही, कारण तो बाहेर मंदिर, मस्जिद, आज हे खोदा तिथे मूर्ती सापडते का, तिथे ईश्वर थोटाच आहे. तुझे आहे तुझ पाशी या चरणात ही कल्पना यथार्थपणे आली असल्याने तेच चरण शीर्षक म्हणून इथे दिले आहे. म्हणजे याच्यात कुणी म्हणू नये की अरे असं तर काही नाहीये लाईफ ॲट इट्स बेस्टला, तर तसं तसंच्या तसं सापडणार नाही. त्याचा गर्भितार्थ येणं हे महत्वाचं आहे. तर आपण ते बघूया. आता स्वतःच्या सावलीकडे जरा पहा बरे. ती तुमच्या किती जवळ आहे. ती तुम्हाला अगदी चिकटून असूनही तुम्ही तिला धरू शकत नाही. कशाला धरू शकत नाही आपण स्वतः आपल्या सावलीला कधी धरू शकतो का? कधीच ते शक्य होत नाही. किंवा धावण्याच्या शर्यतीत मागे टाकू शकत नाही. अगदी कल्पांतापर्यंत जरी तुम्ही तिच्या म्हणजे सावलीच्या मागे लागलात तरीही तुम्हाला झुलवीत राहून तुमची सावली रेसभर तुमच्या पुढेच राहील. अहंकाराच्या द्वारे परमात्म्याचा ठाव घेणे म्हणजे आपल्या सावलीशी पाठशिवणीचा खेळ खेळण्यासारखे आहे. यात यश मिळणे शक्य नाही. याचे कारण परमेश्वर तुमच्यापासून दूर कुठेतरी दडून बसला आहे हे नसून मायेच्या असत्याद्वारा सत्याची सद्वस्तूची प्राप्ती कधीही होत नसते. हे जग, बाकी सगळे धर्म, नीती, नियम, कर्मकांड, पूजा, अर्चा, जप जे पण आहे हे सगळं भासमय जगाचा भाग आहे. तर जे असत्य आहे त्याच्या मार्फत सत्याचा शोध कसा होईल? होऊ नाही शकणार. इव्हन बाबा सांगतात की ज्या सप्तभूमिका आहेत त्या सुद्धा या भासमय जगताचाच एक भाग आहे. त्या महत्वपूर्ण आहेत कारण त्या सत्याचा शोध घेण्यासाठी उपयुक्त आहे. तिथपर्यंतच त्याचं महत्व जरी असलं तरी सप्तभूमिका सुद्धा या द्वैतमय भासमय जगताचा, स्थूल जगताचा भाग आहे. आणि ईश्वर वचन किंवा गॉड स्पीक्स वाचताना आपण हे सतत याचा उल्लेख केलेला आहे. तुम्हाला ती आकृती पण आठवत असेल ज्याच्यामध्ये आपण ते सगळं असं ॲस्ट्रिक करून माया दाखवलं होतं की सप्तभूमिका सुद्धा मायेतल्याच आहेत.
खोट्याचा त्याग केल्यावरच खऱ्याची सत्याची प्राप्ती होते. ईश्वर तर तुमच्या सावलीहूनही तुमच्या अधिक जवळ आहे. बाबा सांगतात, आय एम नियर टू यू दॅन इवन युअर ओन ब्रीथ. तुमच्या श्वासापेक्षाही मी तुमच्या जवळ आहे. आणि पुढे बाबा सांगतात, आय एम विदिन यू. वस्तुतः तो तुमच्यातच भरून राहिला आहे. नव्हे नव्हे तो मूर्तिमंत तुमचा आत्माच आहे. ईश्वर म्हणजे काही कोणी परका आहे का? आपल्याहून वेगळा नाही आहे. आपण स्वतःच ईश्वर आहे. पण ही अनुभूती यायला हवी. आणि ती अनुभूती यावी म्हणूनच जे काही करायचे ते सगळे कष्ट करावे लागणार आहे. कष्ट म्हणजे काय डोंगर उखडून घ्यायचा आहे आणि डोक्यावर घमेली घ्यायची नाही आहे. आध्यात्मिक मार्गातले कष्ट की जेणेकरून आमच्या स्वतःला, आमच्या मूळ स्वरूपाला आम्ही जाणू शकू. कॉन्शियसली त्याचं चैतन्यतया आम्ही त्याचा अनुभव घेऊ शकू. आम्हाला त्याचं भान येईल. आम्ही जे स्वतःला मर्त्य मानव समजतो, काही साऱ्या षड्रूपूंनी जे आम्ही सगळे अगदी पाकामध्ये गुलाबजामुन मुरलेला असतो, तसे आपण सगळ्या षड्रूपूमध्ये ह्या मायेमध्ये बुडलेलो आहोत. त्याच्यातून जेव्हा आम्ही बाहेर येऊ, त्या सगळ्याला बाजूला सारू, तेव्हा आमच्या खऱ्या स्वस्वरूपाला आम्ही अनुभवू शकू, जाणू शकू, बघू शकू, भेटू शकू. त्याशिवाय ते होणे नाही. परंतु आपल्या अहंकाराच्या द्वारे तुम्ही त्याचा ठाव घेऊ पाहत असल्याने तुझे आहे तुझपाशी परी तू जागा चुकलाशी अशी तुमची स्थिती होते आहे. सगळे तुम्ही स्वतःच आहे. बाहेर कुठे जायचं नाहीये गरज. पण अहंकार म्हणजे सेपरेटिव्ह इगो, द्वैत भाव, मी आणि तू वेगळा, ही अलगत्वाची जी भावना आहे. म्हणून बाबांनी एकत्वाचं तत्व सांगितले की तुम्ही, आम्ही, आपण सगळे वेगळे नाही पण एक आहोत. यू अँड आय आर नॉट वी बट वन. वेळोवेळेला हे बाबांनी सांगितलेलं आहे. पण ती वेळ आल्याशिवाय ते कळत नाही. तोपर्यंत माणूस सांगतो अरे यू अँड आय आर नॉट वी बट वन, असं म्हणणाऱ्यालाच माणूस वेळेत कळेल. ग्रामरवाला आहे, भाषेचं ज्ञानवाला, त्याला हे वननेस समजणं शक्य नाही. ते आधी समजून तर घेऊया, मग ते प्रत्येक वेळी जर आचरणात आणण्याचा सतत बाबा सांगतात, जाणीवपूर्वक तुम्ही हे स्वतःला सांगत राहा की तू आणि मी वेगळा नाही. ही सवय लावून घेतली तर बाकीच्या ज्या गोष्टी बाबांनी, ज्याला आपण आज्ञा समजू शकतो, की दुसऱ्यावर क्रोध न करणं, दुसऱ्याची निंदा न करणं, दुसऱ्याचं नुकसान न करणं, त्याला दुःख न देणं, ह्या सगळ्या राग द्वेष सगळ्यावर जर विजय प्राप्त करायचा असेल, त्याला जर काबूत ठेवायचं असेल, नियंत्रणात ठेवायचं असेल, तर त्यासाठी महत्वाचं एक आहे एकत्वाच्या तत्वाचा जाणीवपूर्वक ती सवय लावून घ्यायची. आचरणात आणून सतत स्वतःला त्याची जाणीव करून देत राहिलं पाहिजे. तर या गोष्टी साध्य होण्यास सोप्या जातात. ईश्वरत्वाचा साक्षात्कार करून घ्यायचा असेल तर तुमच्या अहंकाराचा मृत्यू घडला पाहिजे. खुदी को मिटा दो तो खुदा मिल जाएगा, हे फार सुंदर आहे हिंदीत. अहम जो आहे, अलगत्वाची सेपरेटिव्ह इगो जो आहे, म्हणजेच द्वैत भाव जोपर्यंत जागृत आहे तोपर्यंत अद्वैताचा पत्ता लागणार नाही. ते अद्वैतत्व प्राप्त करायचं असेल तर द्वैत भाव गेलाच पाहिजे, म्हणजे द्वैताचा मृत्यू झाला पाहिजे, म्हणजे सेपरेटिव्ह इगोचा, अलगत्वाचा मृत्यू झाला पाहिजे, नाश झाला पाहिजे. मरण माझे मरुनी गेले अशी स्थिती व्हावयास पाहिजे. रिअल डेथ बाबांनी सांगितले. असली मृत्यू म्हणजे काय? आमच्यातल्या मीचा नाश व्हायला पाहिजे. तो अनेक प्रकारचा मी आहे. त्या भूमिकेत जाईपर्यंतचा ह्या खोटा इगो, प्राईड, अहम
हे सगळं आलंच. त्याही पुढची स्टेप आहे की मी आणि तू ही अलगत्वाची भावना पण नष्ट झाली पाहिजे. पुढचा आता अत्यंत महत्वाचा, किचकट वाटू शकेल पण किचकट नाहीये. आणि गॉड स्पीक्स आपण वाचलेलं असल्यामुळे, डिस्कोर्सेस आपण वाचलं असल्यामुळे हे अवघड जाणं शक्य नाही. आता ह्याचं पेज नंबर 37 वर आहे. आणि मरण माझे मरुनी गेले, याला त्यांनी तळटीप टाकली. जीवनात अहंकाराचा मृत्यू घडवून आणला पाहिजे. आता पुढचा भाग आहे आत्म्याच्या जाणीवेचा सर्वांगीण उत्क्रांती पट. म्हणजे काय? उत्क्रांती पट म्हणजे इव्होल्युशन. आत्म्याची जाणीव म्हणजे कॉन्शियसनेस ऑफ सोल. आत्म्याच्या जाणीवेचा सर्वांगीण उत्क्रांती पट म्हणजे ह्या आत्म्याच्या कॉन्शियसनेस मध्ये कसा कसा बदल होत जातो, त्याच्या कोणत्या कोणत्या अवस्था आहेत ते अगदी तुम्ही जर आता स्क्रीनवर बघितलं तर तुम्हाला दिसेल. पुस्तकाची ही अवस्था आहे. हेही पुस्तक रिप्रिंट होणं फार गरजेचं आहे. सुंदर पुस्तक आहे. अगदी बाबा प्रेमी नसलेले लोक सुद्धा आवडीने वाचतील आणि त्यांच्यापर्यंत आपल्याला ह्या माध्यमातून बाबा पोहोचवता येतील. खरं तर हे मोठं काम आहे पण त्याला कोणीच गंभीरपणे घेत नाही, अनफॉर्च्युनेटली. आता ह्यात हे उलट दिसत असेल का मला माहित नाही, पण हा एक छोटा चार्ट आहे. याही पुस्तकाची हालत अशी आहे. पान खिळखिळ झाले, पिवळे झालेत सगळे पानं. आत्म्याच्या जाणीवेचा सर्वांगीण उत्क्रांती पट म्हणजे जाणीव कोणत्या कोणत्या वेळेस कशी कशी बदलत जाते, कॉन्शियसनेस मध्ये काय फरक होतात हे इथे दिलेलं आहे. खरं तर आता आपण हे पुस्तक संपल्यावर कुठलं घेऊया म्हणून मी चॉईसला टाकलं, तेव्हा काही मराठी लोकांनी जेव्हा त्यात सांगितलं की डिस्कोर्सेस घ्या तर मला फार आश्चर्य वाटलं. कारण डिस्कोर्सेसचं पहिलं पुस्तक होतं जे आपण घेतलं होतं वाचायला. आणि हा मराठीचा ग्रुप भाग्यशाली आहे, जी लोक याच्यात अथपासून इथपर्यंत सतत हजर राहिली, नियमित प्रकारे आणि गंभीरपणे सिन्सिअरली ज्यांनी हे अटेंड केलेले आहे असे बरेच लोक आहेत याच्यामध्ये. कधी आले कधी नाही, काही ऐकलं काही सोडलं, ते तसं नाही. त्यांचं खरंच म्हणजे हेवा वाटावा असं त्यांचं ते सिन्सिअरिटी आहे की त्यामुळे इतकी महत्वाची सगळी बाबांची जी पुस्तकं, ज्याला कोर बुक आपण म्हणतो, गॉड स्पीक्स आहे, डिस्कोर्सेस आहे, त्यानंतर आपण मध्ये घेतलं स्पार्क्स ऑफ ट्रूथचं भाषांतर आपण बघितलं, आता लाईफ ॲट इट्सचं भाषांतर बघतोय. इतकी महत्वाची इतकी पुस्तकं ह्या ग्रुपवर झालेली आहेत. बरं, आपलं 5:30ची वेळ होती, आपण 6ची केली लोकांच्या 2-4 लोकांच्या सांगण्यावरनं. पण 6लाही लोक उशिरा येतात, जॉईन होतात, असं मध्ये कोणी मध्येच जातं येतं, असं करून काय खरं हा इतके गंभीर विषय किती कळतात मला माहिती नाही. अगदी एखादी गोष्टी रूप जरी पुस्तक घेतलं तरी एकदा त्याचा एखादा धागा मधला दुवा गेला तर पुढे कसा रेफरन्स लागणार, वाईट वाटतं. तर आपण अधिक सिन्सिअरली ह्या गोष्टीचा फायदा घ्यावा एवढीच तळमळ आहे याच्या पोटी, बाकी दुसरं काही नाही आहे. की बाबांचे शब्द सतत कानी असावे, त्याचा खूप फायदा होतो. आपल्यातल्या प्रत्येक जणांना, बऱ्याच जणांना याचं प्रत्यंतर येत असेल आणि येत राहील. काही लोक बोलून दाखवतात, काही लोक बोलत नाही. हा जो चार्ट आहे त्याच्यासाठी तुम्ही जर आता तुमच्याकडे मला मी स्क्रीन प्रेझेंटेशनचं माझ्या आत्ता डोक्यात आलं, आधी डोक्यात नाही आलं. तर तुम्ही तो जो ग्रुप आहे आपला जीवनाच्या सर्वोच्च पदी, त्याच्यामध्ये पान नंबर 37 उघडून बघितलं तर तुम्हाला अधिक चांगलं कळेल. पाहिजे तर 2 मिनिटं. आणि हे ग्रुप सेशन सोडायची गरज नसते. सेशन असंच चालू ठेवून तुम्ही व्हॉट्सअपला जा. बाकी मेसेजेसच्या ह्याच्यात गुंतून नका घेऊ स्वतःला. जीवनाच्या सर्वोच्च पदीला जाऊन पान नंबर 37 काढलं तर चांगलं तुम्हाला समजेल. अवस्था, त्याच्यात अवस्था दिल्या की कोणत्या अवस्थेत देह कसा असतो, रूप कसं असतं, जी रूपांची उत्क्रांती आहे.
किंवा इव्होल्युशन कशी होत जाते त्याबद्दल दुसरी अवस्था म्हणजे रूप किंवा देह आहे. तिसरी अवस्था जे आहे, तिसरा जो कॉलम आहे ते स्थूल जाणीव असेल, चेतनेची जाणीव त्यावेळेला स्थूल असेल, प्राणमय म्हणजे सटल असेल, मनोमय म्हणजे मेंटल असेल, आणि तिथे आत्माचं काय स्वरूप आहे ह्याच्याबद्दल इथे चार्टमध्ये सांगितलेलं आहे. की किंवा आपण असं बघू शकतो, उत्क्रांती, अंतर्वर्ती उत्क्रांती किंवा अंतर्क्रांती, भूमिकांमधला माणूस, ईश्वरत्व प्राप्त झालेला आणि सद्गुरू, या प्रत्येक अवस्थेत कोणती कोणती रूप असतात. किंवा असंही बघू शकतो की कोणत्या रूपामध्ये आत्म्याची स्थिती काय असते, जाणीवेची स्थिती काय असते, सजीवत्वाची किती अवस्था काय असते. थोडक्यात सांगायचं म्हणजे संपूर्ण गॉड स्पीक्सचं सार हा चार्ट आहे. त्यामुळे हा नुसता वाचून समजणं कठीण आहे, पण ह्याच्यात जर काही अरे यार काय हे चालतं मध्येच माहित नाही. एनिवे, आता उत्क्रांती, त्याच्यात पहिली अवस्था आहे खनिज. इथे त्यांनी पाषाण अवस्था का स्किप केली माहित नाही, पण डायरेक्ट खनिज अवस्था आहे. खरं तर पाषाणच्या आधीही बाबांनी सांगितलं की सुरू जातो ते वायू, वेगवेगळ्या प्रकारचे गॅसेस. त्या वायूला ह्या फिजिक्सच्या हिशोबाने जर तुम्ही कुठल्या वायूच्या ह्याच्यात समजून बघाल तर ते फार वेगळे वायू आहेत. त्या दृष्टीने आपण त्यांना समजून घेऊ शकत नाही. वायू, पाणी, मग पाषाण असा तो प्रवास आहे. पण इथे खनिज पासून सुरुवात केली, धातू. मग धातूमध्ये जाणीव किती असते? स्थूल जाणीव अत्यल्प असते बघा, अजिबात नसते असं नाही, अत्यल्प असते. सूक्ष्माची जाणीव काहीही नसते आणि मनोजगताची जाणीव काहीच नसते. मनोदेह किंवा मनोजगत, त्यात आत्मा असतो नाही, तिथे आत्मा नाही. आता खनिजानंतर वनस्पती. वनस्पतीमध्ये स्थूल जगत, स्थूल देहाची अत्यल्प, खनिज मध्ये अति अल्प होतं, आता अल्प असते. तिथे सूक्ष्म देहाची, मनोदेहाची, सूक्ष्म जगताची, मनोजगताची बिलकुल जाणीव नसते, म्हणजे कॉन्शियसनेस नसतं, म्हणजे चेतना नसते, आत्मा नाही. त्याचप्रमाणे पुढे आहे प्राणी. आता तुम्ही म्हणाल की याच्यात जलचर, पक्षी हे सगळं नाहीये, तर इथे वेगळ्या प्रकारे आत्माची जी जाणीव आहे, कॉन्शियसनेस आहे, त्याचा उत्क्रांतीपट या हिशोबाने हे दिलेलं आहे, वेगळ्या व्ह्यू पॉइंटनी सांगितलेलं आहे. प्राण्यामध्ये स्थूल जाणीव, कॉन्शियसनेस, चेतना, स्थूल जगताची आणि स्थूल शरीराची, ती किती असते? खनिज वनस्पतीपेक्षा अधिक असते. पण सूक्ष्म आणि मनोदेहाची, सूक्ष्म आणि मनोजगताची जाणीव नसते. आत्म्याची आत्मा म्हणूनही जाणीव, आत्मा नसतो त्यात असं म्हणणं चुकीचं आहे. वरती कॉलमचं हेडिंग आहे आत्मा आणि खाली नाहीये, म्हणजे त्यात आत्मा नाही असं म्हणणं चुकीचं आहे. आत्म्याची जाणीव नाही, जाणीव आत्म्याची नाही. पुढे मानवला सुद्धा आत्मामध्ये नाही दिसेल. मग तुम्ही म्हणा माणसात पण आत्मा नाही का? आत्मा नाही असं नव्हे, आत्म्याची जाणीव. आपण जरी माणूस असलो आपल्याला तरीही फक्त स्थूल देहाची आणि स्थूल जगताची जाणीव आहे. सूक्ष्म देह, मनोदेह, सूक्ष्म जगत, मनोजगत याची जाणीव आता आपल्याला आहे का? सामान्य माणसाला नाही. बरेच लोक आहेत, ज्यावेळी आपण गॉड स्पीक्स वाचत होतो
तर इथे मानव हा पहिल्यांदा लाईन पूर्ण करू. मानवला स्थूल देह आणि स्थूल जगताची पूर्ण जाणीव आहे, पशुपेक्षा जास्त आहे. केवळ एवढंच नाही तर त्याच्या आता चेतनेचा पूर्ण विकास झाला. जाणीव पूर्ण आहे म्हणजे चेतनेचा विकास पूर्ण झाला. दोन्ही एकच आहे. पण त्याला सूक्ष्म जगत, सूक्ष्म देह, मनोजगत, मनोदेह याची त्याचप्रमाणे आत्म्याची पण जाणीव नाहीये. मी म्हणजे हा आत्मा असं किती जण म्हणतात. आमचे रामभाऊ पोफळी काका जे नागपूरचे होते ते म्हणायचे, मला दुखत नाही, माझ्या देहाला दुखतं. ते सतत स्वतःला आणि इतरांना जाणीव करून द्यायचे की मी आणि माझा देह हे वेगळे आहे. मी हा आत्मा आहे, आत्माराम आहे, मी म्हणजे हा देह नाही. हे ते स्वतःलाही सांगायचे, इतरांना त्याची जाणीव करून द्यायचे. फार सुंदर असायचं. तसंच त्या काकू त्या सांगतात, मी काकांसाठी काही नाही करत, काकांमध्ये जे बाबा आहेत त्यांच्यासाठी मी करते. पण हे अशाच पद्धतीने ही सवय लावली पाहिजे, ती जाणीव दृगोचर केली पाहिजे, वाढवली पाहिजे. जे नागपूरचे लोक आहेत त्यांना लगेच कळेल. एनिवे, आपण जेव्हा गॉड स्पीक्स वाचत होतो तेव्हा एका बाईंनी हा दावा केला की फलाना फलाण्या भूमिकेत आहे. आता काही बाबा प्रेमी आहेत, ते कोणत्या भूमिकेत आहेत मला माहित आहे. किंवा एका बाबा प्रेमीने टाकला मेसेज की आपण आत्ता कोणत्या भूमिकेत आहे. त्या सगळ्यांना माझं एकच उत्तर आहे, ज्यांना कुणाला वाटतंय की मी खूप अध्यात्मात प्रगती केली आणि मी भूमिकांचा प्रवास करतो किंवा करते, त्यांनी स्वतःला एकच प्रश्न विचारायचा, मला सूक्ष्माची जाणीव आहे का? सूक्ष्म देह आणि सूक्ष्म जगत याची मला जाणीव आहे का? मला स्थूलाची जाणीव आहे की नाही? जर मला स्थूलाची जाणीव आहे तर मी कसं म्हणू शकते की मी चौथ्या भूमिकेत आहे आणि मी पाचव्या भूमिकेत आहे? पाचव्या आणि सहाव्यात तर स्थूल आणि सूक्ष्माची नाही, फक्त मनोजगत आणि मनोदेहाची जाणीव राहते. अगदी सोपा क्रायटेरिया आहे. कोण आध्यात्मिक कोणत्या भूमिकेत आहे किंवा नाही हे जाणून घ्यायला हा अगदी सोपा मार्ग आहे. हा 100% बरोबर मार्ग आहे किंवा करेक्ट आहे असंही नाही म्हणू शकत. कारण जसं बाबांनी सांगितलं की माझ्या लोकांना मी डोळ्यावर पट्टी बांधून नेणार, म्हणजे त्याला स्वतःलाही कळणार नाही. आणि जरी डोळ्यावर पट्टी बांधलेली नसली आणि एखादा भूमिकेचा साधक असेल तरी त्याला स्वतःला कधीच माहिती नसतं, याची जाणीव नसते त्या व्यक्तीला स्वतःला सुद्धा. तो जरी साधक असला, तो जरी संन्यस्त असला, त्याला जरी अनेक शक्ती प्राप्त असेल तरी त्याला स्वतःला हे कधीच सांगता येत नाही की तो कोणत्या भूमिकेवर आहे. त्याला माहित नसतं किंवा समोरच्यालाही ते कळणार नाही. फक्त सद्गुरू, अवतार आणि ईश्वर एवढंच सांगू शकतात की कोण कोणत्या भूमिकेवर आहे. बाकी कुणालाही ते कधी कळणं शक्य नसतं. हे झालं उत्क्रांती, इव्होल्युशन. आता इन्व्होल्युशन, आंतरवर्ती किंवा अंतःक्रांती हा शब्द त्यांनी याला छान दिला इथे. अंतःक्रांती, अंतःकरणाची क्रांती व्हायला पाहिजे. इथे काय प्रगत मानव. प्रगत मानव म्हणजे काय? प्राण भूमिकेतील म्हणजे सूक्ष्म भूमिकेतील. सूक्ष्म भूमिकेतील म्हणजे काय? 1 ते 4. जरी एक स्थूल आणि सूक्ष्मामध्ये कॉमन ती त्याच्या सीमारेषेवर असली, कधी त्याची सूक्ष्माची स्थूलाची जाणीव असते, कधी त्याची स्थूलाची जाणीव नसते. असेही काही लोक आहे की कधी कधी पूर्ण त्यांचे भान जातं आणि घाबरतात. ते ह्या दुनियेत राहून असं भान जायला लागलं, त्याला घाबरायला होतं त्या माणसाला, त्याला जर माहित नसेल तर. एनिवे, तो प्रगत जो माणूस आहे, प्राणभूमिकेतील आहे, त्याला स्थूलाची जाणीव नसते. हे मी नाही सांगत, इथे बाबांनी दिलेले चार्ट मध्ये वरती लिहिले स्थूल. स्थूलाची जाणीव त्याला नसते. सूक्ष्म जगत आणि सूक्ष्म देहाची पूर्ण जाणीव असते. मनोजगत आणि मनोदेहाची पण जाणीव नसते. आणि भूमिकेमध्ये असूनही आत्म्याची पण जाणीव त्याला नसते. अजूनही तो स्वतःला काय म्हणतो? मी म्हणजे हा सूक्ष्म देह. जेव्हा तो भूमिकेत नव्हता तेव्हा तो काय म्हणत होता? मी म्हणजे हे शरीर. जेव्हा स्थूलाची जाणीव होती.
आता जेव्हा त्याची स्थूलाची जाणीव जाते त्यावेळी तो काय म्हणतो, मी म्हणजे हा सूक्ष्म देह, मी म्हणजे आत्मा तो म्हणत नाही. आता हा प्रगत मानव म्हणजे 1 ते 4 भूमिकांमधला इथे दिलेलं 1 ते 4, पण आपल्याला ते माहिती आहे गॉड स्पीक्स मुळे. आता त्याच्याही पुढे तेव्हा अंतर्वर्ती इन्व्होल्युशन अधिक क्रांती होते त्याच्या अंतरंगात, तेव्हा तो अधिक प्रगत मानव, ऍडव्हान्स सोल ज्याला आपण म्हणतो, म्हणजे कोण, 5व्या आणि 6व्या भूमिकेतले संत आणि साधू त्यांना म्हणतात, जे 5व्या आणि 6व्या भूमिकेत आहे. 5व्या भूमिकेतले साधू आणि 6व्या भूमिकेतले संत म्हणजेच मनोभूमिकेतील. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मनोभूमिकेतल्या अधिक प्रगत मानवाला स्थूल जगत आणि स्थूल देहाची जाणीव नसते, सूक्ष्म देह आणि सूक्ष्म जगताची सुद्धा जाणीव नसते. त्याला केवळ मनोदेह आणि मनोजगताची पूर्ण जाणीव असते, अर्धवट नाही, पूर्ण. कारण तो मनाचा स्वामी असतो. न सांगता न बोलता अख्ख्या विश्वातल्या सगळ्या प्रत्येक जीवमात्राच्या मनात काय चाललंय ते तो जाणतो. त्याच्यावर त्याचा अधिकार असतो. तुमच्या मनातले विचार तो बदलवू शकतो, नवीन विचार तुमच्या मनात टाकू शकतो, असलेले विचार नष्ट करू शकतो, पण ते हे करत नाही. म्हणून त्याला मनाचा स्वामी म्हटले. त्याचं पूर्ण मनावर नियंत्रण असतं. आपल्या मनात कुठले विचार येऊ द्यायचे, कसे येऊ द्यायचे हे त्याला माहित असतं. इथे त्याने व्यक्त केलेल्या इच्छा फार शिल्लक नसतात, पण फक्त इच्छा मनात येता मात्र ती इच्छा आपोआप पूर्ण होते. त्या इच्छांची पूर्ती करण्यासाठी स्थूल शरीराचा, स्थूल साधनांचा उपयोग करावा लागत नाही. आपण त्यावेळी उदाहरण घेतलं होतं गुलाबजामुनचं. गुलाबजामुन खाण्याची इच्छा मात्र त्याच्या मनात होताच ती इच्छा आपोआप पूर्ण होते. गुलाबजामुन न खाता त्याला ती तृप्ती मिळते. किंवा द बॉईज मध्ये आपण उदाहरण हे बघितलं, ज्याचं जागृत उदाहरण म्हणजे छोटा बाबा अब्दुल्ला पकरवान, जो 6व्या भूमिकेत होता. जेव्हा आजारी होता, हॉस्पिटलमध्ये होता, शेवटचे घटका भरत आलेला, त्याला इच्छा झाली, त्याच्या मोठा मुलगा रोकना त्याचं नाव, त्याला आणि त्याच्या परिवाराला त्याला भेटण्याची इच्छा झाली, जे की इराणमध्ये होते, अडकले होते आणि हे दुबईमध्ये होते. तो येऊ शकत नव्हता, पण त्याच्या मनात इच्छा मात्र निर्माण होताच त्याला त्या रोकना आणि त्याच्या पूर्ण परिवाराला भेटल्याचा आनंद झाला. त्यांनी सांगितलं की रोकना आणि त्याचा परिवार आलाय, जेव्हा की बाकीचे लोक त्या परिवाराला बघू शकत नव्हते हॉस्पिटलमध्ये. कारण त्याच्या मनात इच्छा झाली मुलाला भेटण्याची, इच्छा निर्माण होताच त्या इच्छेची पूर्ती झाली तिथे. हे आपण बघितलेलं द बॉईज मध्ये. कुणाला आठवतंय? एनिवे, तर अशा पद्धतीने अधिक प्रगत मानव जो आहे म्हणजे 5व्या आणि 6व्या भूमिकेतला किंवा मनोजगतातला, त्याला स्थूल आणि सूक्ष्माची जाणीव नसते, पण मनोमय जगताची आणि देहाची पूर्ण जाणीव असते. आणि इथेही त्याला तरीही सॉरी आत्म्याची जाणीव इथेही नसते. 6व्या भूमिकेत असूनही तो ईश्वराला सर्वत्र बघतो, पण मी म्हणजे ईश्वर हे अजूनही तो मानत नसतो. स्वतः आणि ईश्वर वेगळे आहे, स्वतःपासून ईश्वर असंच तो समजतो, म्हणतो, मानतो. तीच त्याची जाणीव असते. त्याला तिथेही आत्म्याची जाणीव होत नाही. आता याचा पुढची अवस्था म्हणजे ईश्वर भूमिकेतील मानव, म्हणजे ज्या मानवाने ईश्वर साक्षात्कार प्राप्त केला, म्हणजे 7वी भूमिका. तिथे रूप नाही, देह दिलेला नाही, तिथे आत्म्याची जाणीव आहे. म्हणून त्याला तिथे स्थूल सूक्ष्म मनोमय तिन्ही देह आणि तिन्ही जगताची जाणीव नसते, पण आत्म्याची जाणीव पूर्ण असते. त्याला माहित असतं त्या परमात्म्याचाच मी अंश आहे, मी आत्मा आहे,
परमात्मा आहे, परमात्म्याचा अंश आहे, म्हणजे मीच ईश्वर आहे. आत्मा म्हणजे काय? आत्म्याची जाणीव असणं म्हणजेच ईश्वराची जाणीव असणं, म्हणजेच परमात्म्याची जाणीव असणं, म्हणजे 7व्या भूमिकेतच त्याला ती जाणीव होते. मग इथे त्याला तिन्ही देह आणि तिन्ही जगताची जाणीव असण्याचं कारण उरत नाही. का? कारण तो समजतो की मीच ईश्वर आहे, मी ईश्वर होतो आणि मी ईश्वर राहणार, आणि मी सर्वत्र चराचरात फक्त मी आहे, माझ्याशिवाय या सृष्टीत दुसरं काही नाही, मीच एकटा आहे, म्हणजेच एकमेव ईश्वर, एकमेवा द्वितीय, कारण अद्वैत आहे. ही जाणीव 7व्या भूमिकेत होते, म्हणजेच ईश्वराच्या भूमिकेतल्या माणसाला होते. तिथे बाकी जाणीव असण्याचं कारण नाही. आता यानंतरची अवस्था म्हणजे स्वामित्व, म्हणजे तिथे रूप किंवा देह कसा आहे? ईश्वर आणि मानव. ईश्वर आणि मानव भूमिकेतील मानव म्हणजे ज्या मॅन टू गॉड, ज्याने मनुष्य असूनही ईश्वरत्व प्राप्त केले, प्राप्त करायचंच नाही, ते आमच्या आत आहे, फक्त त्याची जाणीव करून अनुभवलंय, म्हणजे ईश पुरुष, मॅन गॉड, सॉरी ईश पुरुष नाही, मॅन गॉड. तिथे काय होतं? म्हणजे बकाबिल्ला अवस्था. तिथे स्थूलाची त्याला जाणीव पूर्ण असते, प्राणमय जगताची पूर्ण जाणीव असते, मनोमय जगताची पूर्ण असते, आत्मा आणि परमात्म्याची पूर्ण, म्हणजे संपूर्ण जाणीवा त्याच्या पूर्ण परिपूर्ण असतात, म्हणजेच परफेक्ट मास्टर. म्हणून त्याला पूर्ण सद्गुरू म्हटलंय, परफेक्ट मास्टर, परिपूर्णता आहे तिथे. म्हणून बाबा सांगतात ईश्वर साक्षात्कार प्राप्त करणं हे जीवनाचं ध्येय जरी असलं, याच्या यावत सृष्टी निर्मितीचं जरी ध्येय असलं, तरी ते पूर्णत्व नाही, हे बाबांचे शब्द आहेत. ईश्वर साक्षात्कार प्राप्त करणं हे ध्येय असलं तरी ते पूर्णत्व नाही. पूर्णत्व कधी? बकाबिल्ला. फनाफिल्ला म्हणजे आधी बघितलेली अवस्था, बकाबिल्ला म्हणजे पूर्णत्व. आणि म्हणून तिथे त्याला ईश्वराची सगळी रहस्य माहित असतात, अध्यात्मातली सगळी रहस्य माहित असतात, सगळं ज्ञान असतं, परिपूर्ण ज्ञान असतं. त्याचबरोबर त्याला या भौतिक विश्वाचंही परिपूर्ण ज्ञान असतं, त्यातल्या यच्च यावत गोष्टींचं परिपूर्ण ज्ञान असतं. त्याला तिन्ही लोकांचा स्वामी म्हणून म्हटलेलं आहे, कारण स्थूल, सूक्ष्म आणि मनोजगत या तिन्ही देहांचं त्याला भान असतं, कारण तो माणसाचा ईश्वर झालेला आहे, आणि ह्या तिन्ही जगताचा तो स्वामी असतो, तिन्ही जगताचं त्याला पूर्ण भान असतं. त्याचबरोबर मी म्हणजे आत्मा आणि मीच ईश्वर आहे, तो आता ईश्वरत्व झालेला आहे, ईश्वर अवस्थेत त्याने स्वतःला स्थित केलेला आहे. स्थापना, प्रतिष्ठापना ज्याला म्हणतात ना, मूर्ती आणून त्याची प्रतिष्ठापना केली म्हणतात, तशी त्या आत्म्याने ईश्वरत्वामध्ये स्वतःची स्थापना केलेली असते, प्रतिष्ठापना केलेली असते, तो परिपूर्ण असतो. आणि या पुढची अवस्था म्हणजे सेवेतून, सेवेद्वारा स्वामित्व, आणि ह्याला काय म्हणता येईल? मानव रूपाने ईश्वर. आधी जो बघितला तो मॅन टू गॉड, सद्गुरू, परफेक्ट मास्टर. आता काय बघतोय आपण? नॅचरली अवतार, म्हणजे गॉड टू मॅन, ईश पुरुष. आता ईश पुरुष शब्द जास्त बरोबर आहे, म्हणजेच अवतार. सोपं, आपल्या दृष्टीने सोपं म्हणजे अवतार. जो ईश्वर असून मनुष्य बनलाय, म्हणजेच मानव रूपाने ईश्वर. ईश्वर आहे पण त्याने स्वतःला मानव रूपात घेतलेलं आहे. कशासाठी? या जगाच्या कल्याणासाठी, त्याची मदत करण्यासाठी. म्हणून त्याची अवस्था इथे पहिल्यांदा काय सांगितल्या होत्या? खनिज पासून मानव पर्यंतला कोणती अवस्था म्हटली? उत्क्रांतीची अवस्था. असं जाणीवेची उत्क्रांती होती, उत्क्रांतीमध्ये तो आहे.
आणि इन्व्होल्युशनच्या ह्याला अवस्थेला काय म्हटलेलं आहे? अंतर उत्क्रांती, जी की भूमिकांमधील आहे. ईश्वर साक्षात्कार प्राप्त झालेल्या व्यक्तीला काय म्हटलंय? ईश्वर भूमिकेतील मानव म्हटले. जिथे परिपूर्णता प्राप्त झाली सद्गुरु, त्याला काय म्हटलंय? स्वामित्व म्हटलंय, तिन्ही जगाचा स्वामी. पण ही जी आहे मानव रूपाने ईश्वर म्हणजे अवतार, केवळ अवताराची अवस्था कुठल्या शब्दात वर्णन केली आहे ते बघा, ते किती महान आहे. सेवेतून सेवेद्वारा स्वामित्व. सद्गुरूला मॅन टू गॉड जो झालाय, मनुष्याचा ईश्वर झालाय म्हणजे सद्गुरू, त्याला फक्त स्वामित्व म्हटलंय. पण अवताराची अवस्था काय आहे? म्हणजे सद्गुरूची अवस्था जी आहे ती काय आहे? स्वामित्व, तिन्ही जगताचा स्वामी. पण अवताराची अवस्था काय आहे? सेवेतून सेवेद्वारा स्वामित्व. स्वामित्व आहे पण कसं आहे? सर्व्हिट्यूड, मास्टरी इन सर्व्हिट्यूड. आता कळलं? समाधीवर जेव्हा काय लिहायचं चर्चा चालू होती, अनेकांनी अनेक सांगितलं, बाबांनी स्वतः ते शब्द दिले, मास्टरी इन सर्व्हिट्यूड, सेवेतून सेवेद्वारा स्वामित्व. म्हणजे ही अवताराची अवस्था आहे. म्हणजे गॉड टू मॅन, मानव रूपाने तो ईश्वर आहे. आता याला काय आहे? तो अवतार आहे. म्हणजे ह्या ज्या जाणीवा आहेत, तिन्ही जगत, आत्मा, ह्याचं त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे माहिती आहे? ह्या सगळ्यासाठी ऍस्ट्रिक करून एकच कॉमन आहे, एकाच वेळी यच्च यावत म्हणजे संपूर्ण सर्व वैयक्तिक व सामूहिक अवस्थांची जाणीव. किती मोठी गोष्ट आहे. बाबा म्हणतात अवतार काय आहे हे कधीही तुम्हाला पूर्णपणे कळूच शकणार नाही कुणालाही. इतकी ती महान संज्ञा आहे. आणि इथे जे सुंदर अगदी कमी शब्दात सांगितलं, एकाच वेळी सायमल्टेनियसली, त्याच एका क्षणाला, कुठलाही एक क्षण जर घेतला, एक पल घेतला, त्या एका क्षणाला, त्या प्रत्येक क्षणाला तो काय असतो? सगळ्या बिईंग्स आणि थिंग्स हा शब्द बाबांनी तिथे वापरलाय. संपूर्ण जीवमात्र आणि वस्तुमात्रामध्ये तो वैयक्तिकरित्या सुद्धा असतो. म्हणजे तो ती मुंगी असतो, तो हत्ती असतो, तो डोंगर असतो, तो खनिज असतो, तो प्राणी असतो, तो मनुष्य असतो, तो प्रत्येक भूमिकातला. अशा संपूर्ण विश्वामध्ये, ही संपूर्ण सृष्टीमध्ये यच्च यावत जितके जीव आणि वस्तू मात्र आहे, त्या सर्वांमध्ये तो असतो. तो स्वतः ते सर्व असतो वैयक्तिकरित्या. म्हणजे प्रत्येक ती जीव, प्रत्येक तो जीव, प्रत्येक ती वस्तू मात्र तो स्वतः असतो. त्याचप्रमाणे तो सामूहिकरित्या सुद्धा सगळ्यांमध्ये असतो. म्हणजे त्या प्रत्येक जीवाची जाणीव त्याला असते जेव्हा तो अवतार असतो. आणि त्या प्रत्येक समूहाची सामूहिक जाणीव सुद्धा, संपूर्ण सृष्टी निर्मितीची जाणीव एकत्र पण असते. संपूर्ण मानव जातीत काय चाललंय, सगळ्या भूमिकांमध्ये काय चाललंय, प्रत्येक भूमिकेमधले जितके साधक आहेत त्यांच्याबद्दलची जाणीव आहे. जितक्या मुंग्या आहेत त्या मुंग्यांची जाणीव, जितक्या प्रकारचे जलचर आहेत त्या प्रत्येक स्पेसीच्या प्रत्येक ग्रुपची जाणीव. आणि प्रत्येक स्पेसीमध्ये सुद्धा तो जीव बनून स्वतः त्याचे सगळे सुख दुःख अनुभवतो. त्यांचे कष्ट तो स्वतःवर घेतो. अमर्याद असून स्वतःला मर्यादेत बांधून येतो. म्हणजे किती प्रचंड महान, त्याला शब्द नाहीये असा त्याचा त्याग आहे, असे त्याचे सफरिंग्स आहे. आणि तो हे सहन करू शकतो कारण त्याच्याकडे अमर्याद आनंद आणि शक्ती आहे. त्या जोरावर तो एवढं सगळं सहन करू शकतो. किंबहुना ते सहन करायलाच तो येतो. म्हणून त्याला म्हटले, त्याची अवस्था अशी आहे
की सेवेतून सेवेद्वारा स्वामित्व. फार सुंदर. ही इतकं प्रचंड मोठं आणि एवढं हे आहे ना, इतक्या कमी शब्दात इतक्या सुंदररित्या हा चार्ट बनवलाय की त्याला तोड नाही, शब्द नाही त्याचा. ह्या संपूर्ण चार्ट म्हणजे संपूर्ण गॉड स्पीक्स आहे. जर तुम्हाला कुणाला कोणी विचारलं की गॉड स्पीक्स म्हणजे काय किंवा गॉड स्पीक्स, हा चार्ट बघा, झालं गॉड स्पीक्स. इतकं सुंदररित्या हे दिलेलं आहे. आणि पुढे याचं जे स्पष्टीकरण दिले ते आपण वाचूया. बळवंत देशपांडे भाऊंचा हँड रेज आहे, पण तुम्हाला जे काही प्रश्न असेल, प्रश्न नसतो, त्यांचं शेअर असतं, ते आपण हा पॅरेग्राफ झाल्यावर घेऊया. कारण कदाचित तुम्हाला प्रश्न असेल तर त्याचं उत्तर इथेच मिळून जाईल. हे एक लिंक राहावी म्हणून. पुढे म्हटलंय, ईश्वर हा अविभाज्य असल्याने, म्हणजे त्याचं विघटन होत नाही, त्याचे तुकडे करता येत नाही, अविभाज्य, विभाजता न येणार. ईश्वर हा अविभाज्य असल्याने व त्याच्या अमर्याद विस्तारालाही मर्यादा नसल्यामुळे त्याच्याशिवाय आणि त्याच्या बाहेर काहीही अस्तित्वात राहू शकत नाही. या विश्वात, या सृष्टीत जे काही आहे, चांगलं वाईट भलं बुरं, सगळं त्या ईश्वराचाच भाग आहे. त्या ईश्वरामध्ये आत समाविष्ट आहे, त्याच्या बाहेर काही नाही. म्हणून जर कुणी म्हणत असेल की अरे तुम्ही अध्यात्माचे लोक, तुम्ही नाटक बघायला कसे आलात, तुम्ही सिनेमा बघायला कसे आलात, तुम्ही राजकारणाबद्दल कसं बोलता, का नाही? हे जे धारिष्ट्य दाखवलंय बाबांनी या अवतार कालात, मला नाही वाटत ते कुठलाही साधू संत, कुठल्याही धर्माचा धर्मगुरू किंवा इतर कोणी दाखवेल. बघा, बाबा अवतार, पण त्या काळात सुरुवातीला लोक त्यांच्याकडे एक आध्यात्मिक प्रगत व्यक्ती किंवा सद्गुरू इथपर्यंतच बघत होते, ज्यांनी आपल्या घरादारावर पाणी सोडून, आपल्या करिअरवर पाणी सोडून, पैसा अडक्यावर पाणी सोडून जे सर्वस्व त्यांनी बाबांना अर्पण केलं आणि त्यांच्याकडे एक आध्यात्मिक गुरुच्या दृष्टीने जे आले, त्यांच्याकडून त्या काळात 1930च्या काळात बाबांनी थिएटर बांधून घेतलं, सिनेमा थिएटर. त्याची मालकी म्हणून बाबांचं नाव आहे त्याच्यावर होतं. आणि ते थिएटर चालवलं जात होतं त्यांच्या शिष्य मंडळींद्वारा. टाकून बघा, आजच्या काळात वर्तमानपत्रात अशा मथळाची बातमी टाकून बघा, काय होतंय पहा. हा कुठला ढोंगी बाबा आलाय जो सिनेमा चालवून पैसे कमावतो, ज्याच्या नावावर. पण हे डगमगणारे बाबाही नव्हते आणि त्यांचे शिष्यही बाबांसारखेच त्यांचे शिष्य महान, त्यांना लाखो सलाम. ही जी हिंमत त्यांनी दाखवली, दुसरा कोणी लेचा पेचा असता तर सोडून गेला असता की हा कोणता गुरु आहे, मी तर अध्यात्मासाठी याच्याकडे आलो आणि हा मला सिनेमागृह चालवायला सांगतोय आणि बांधायला सांगतोय म्हणून लोक पळून गेली असती की नाही? अरे आवडत असेल, समजत असेल, मान्य असेल तर कुणीतरी व्हिडिओ थोडा तरी ओपन करून मला तुमचे एक्सप्रेशन कळू द्या. पण हे बाबांची मंडळी होती, त्यांना परखून निरखून त्यांनी त्यांचे सर्कलचे लोक होते. हे धारिष्ट्य कोण दाखले? आणि म्हणून जेव्हा बाबा वेस्ट मध्ये गेले, तेव्हा जेव्हा बाबांना प्रश्न विचारले गेले, तर बाबांचं हेच उत्तर आहे की एव्हरीथिंग इज इन स्पिरिच्युअलिटी इन गॉड. आपण मागे याचं टिफिन लेक्चर वाचताना एक उदाहरण दिलं होतं की असं समजा की एक मोठा बलून आहे, प्रचंड मोठा, आणि अनेक छोटे छोटे फुगवलेले फुगे त्याच्यात टाकून तो बलून बंद केलेला आहे. तो मोठा बलून म्हणजे ईश्वर. त्याच्या बाहेर काहीही नाहीये, जे आहे ते सगळं त्याच्यातच आहे, त्याच्यातूनच निघालेलं आहे. त्यामुळे ईश्वराला कसल्याही गोष्टीचं वावडं नाहीये, ही गोष्ट कळली असेल. त्यामुळे तुम्हाला न कळत ईश्वर हा द्वैतातील तुमच्या मी आहेच्या जाणीवेतही अंतर्भूत आहेच. जर ईश्वर तुमच्यात आहे आणि तुम्ही ईश्वरात आहात, तर मग अन्नमय, प्राणमय आणि मनोमय जग, म्हणजेच ग्रॉस, सटल आणि मेंटल वर्ल्ड,
ते तुमच्याच ठिकाणी वास करणार नाहीत तर दुसरीकडेही कुठे असणार. म्हणजे हे जे जगत, तिन्ही जगत आम्ही म्हणतो, तेही वास्तविक मायेचाच भाग आहे. ते कुठे आहे? तुम्ही आहात म्हणून ते आहे, तुम्ही नसणार तर ते नाहीये. म्हणून या चार्ट मध्ये जर तुम्ही बघाल तर ईश्वर साक्षात्कारिक व्यक्तीसाठी हे तिन्ही जगत नाहीच आहे, फक्त आत्म्याची पूर्ण जाणीव आहे. इतक्या सुंदर पद्धतीने सांगितलंय. जर मी तुमच्यापर्यंत ते पोहोचू शकत नसेल तर आय एम रिअली सॉरी, तो माझा दोष आहे. पण ह्याला तुम्ही जरूर वाचा. गाढ झोपेमध्ये असलेल्या माणसाच्या ठिकाणी भान ज्याप्रमाणे सुप्तपणाने वास करत असते. गाढ झोपलेला माणूस आहे, त्याला भान नसतं, स्वतःचं नाही, सृष्टीचं नाही, ईश्वराचं कसलंही नाही, पण ती जाणीव त्याच्यामध्ये असते, लॅटंट असते, सुप्त असते. तो उठल्यावर ते भान येणार असतं. त्याचप्रमाणे पूर्ण भान आत्म्यामध्ये सुप्तावस्थेत असते. पूर्ण पुरुष जो असतो, सद्गुरु जो असतो, त्याची अवस्था कशी असते ना, आपण जेव्हा झोपेत असतो तशी त्या पूर्ण सद्गुरूची अवस्था असते. सुप्त अवस्थेत सगळं भान असतं त्याचं. आपोआप बाबांनी सांगितलं ऑटोमॅटिकली त्याचे शरीराचे सगळे चलन वलन 5व्या भूमिकेत, 6व्या भूमिकेत, 7व्या भूमिकेत सद्गुरु अवस्थेत ऑटोमॅटिक होतात. त्याला खाण्या पिण्या झोपण्या ह्या सगळ्याची गरज नसते. झोपेतील माणसाचे भान ज्याप्रमाणे लागोपाठ पडणारी स्वप्ने, गाढ निद्रा व नंतर जागृती याप्रमाणे क्रमाक्रमाने प्रगट व उत्क्रांत होत जाते, त्याचप्रमाणे पूर्ण भानही प्रथम खनिजे, वनस्पती व प्राणी या स्थूल जगतातील योनीमध्ये हळूहळू व्यक्त दशेस येते. व्यक्त कसं होतं भान? जाणीव, कॉन्शियसनेस, स्टेप बाय स्टेप. जसं बाबांनी याच्यासाठी उदाहरण दिले की आपण झोपी कसे जातो, झोपलो आणि बटकन झोपी गेलो, गाढ झोपेत असं होत नाही सहसा. 90-95 केसेसमध्ये आधी अर्धवट झोप, स्वप्नावस्था, मग गाढ झोप, मग उठताना पुन्हा स्वप्न, मग उठल्यावरही पुन्हा त्याला भान नसतं, एकदम तरोताजे आपण एकदम अलर्ट नसतो, तर अर्धवट झोपेत असतो. ही सगळी अवस्था आपण क्रिएशन अँड कॉन्शियस मध्ये अगदी सुंदर रीतीने बाबांनी 2-3 चॅप्टर याला खर्च घातले की अर्धवट उघडलेले डोळे, मग त्याला त्या झोपेतून उठलेल्या मुलाचं उदाहरण वगैरे बाबांनी दिलंय आणि मग तो जागा होतो. त्याचप्रमाणे आत्मा जो आहे, पाषाण, खनिज, वनस्पती, कीटक, प्राणी या सगळ्या स्थूल योनींमधून निघून हळूहळू व्यक्ती दशेस येते आणि शेवटी मानव देहात आल्यावर त्याला आपले पूर्णत्व प्राप्त होते. जसे आपण झोपेतून पूर्ण जागे होतो तसा आंतरवर्ती प्रवास केल्यानंतर त्याची अज्ञानाची झोप उडते आणि तो जागृत अवस्थेत येतो. मनुष्याच्या ठिकाणी जाणीव जरी पूर्णत्वाने प्रगट होत असली तरी स्वतःची पूर्ण अवस्था मिळवून देण्यास सहाय्यभूत ठरणाऱ्या द्वैतातील विरोधी अनुभवांच्या संस्कारांच्या जाळ्यात ती सापडते. माणूस झाला, जाणीव, चेतना, कॉन्शियसनेस पूर्ण विकसित झाले, मग त्याला मी म्हणजे परमात्मा ही जाणीव व्हायला हवी. पण अनफॉर्च्युनेटली बाबांनी त्याला ट्रॅजेडी शब्द वापरलाय की ह्याची ट्रॅजेडी अशी आहे की त्याला ती अवस्था येत नाही. का? संस्कारांमुळे. तिची मुक्तता करून त्या संस्कारांमधून त्याला मुक्त व्हायला पाहिजे. ती जाणीव संस्काराच्या जाळ्यात फसलेली आहे, त्यामधून त्याची जाणीवेची मुक्तता करून स्वतःच्या खऱ्या आत्मस्वरूपाकडे म्हणजे परमात्म स्वरूपाकडे त्या जाणीवेची दिशा वळवण्याचा मनुष्य कळत न कळत नेहमी प्रयत्न करत असतो. जरुरी नाही की सगळे अध्यात्म मार्गाला जाऊन कॉन्शियसली प्रयत्न करतात ईश्वर अवस्था प्राप्त करण्याचा, मिळवण्याचा, अनुभवण्याचा. न कळत सुद्धा जो ईश्वराला मानत नाही, अध्यात्माला जुमानत नाही असा माणूस सुद्धा न कळतपणे ईश्वर साक्षात्काराच्याच कडे चाललेला असतो, तिकडेच त्याचा प्रवास चालू असतो. आत्म्याचे भान अत्यल्प, अल्प, अधिक वा पूर्ण असो, अगर ते स्थूल
प्राणरूप मनोरूप व चैतन्य रूप असो तेच ईश्वराच्या अपरंपारतेच्या आदि अंतरहित उत्क्रांतीपटाचा आदि बिंदू होय व अंत्यबिंदू ही होय. हे जे भान आहे की मी म्हणजे आत्मा, ते पूर्ण भान असो, चैतन्य भान असो, मी परमात्मा हे भान असो, सुरुवात कोहम आणि शेवट सोहम म्हणजे तो बिंदू हेच सगळं काही आहे. त्याच्याद्वारे तुम्ही आपल्या सच्चिदानंद अवस्थेचा अनुभव घेता. आता इथे आपण 2 मिनिट यासाठी थांबत आहोत. याच्या पुढे आहे एकत्वाकडे जाण्याचे 3 मार्ग. फार इंटरेस्टिंग आहे हे पण तत्पूर्वी देशपांडे भाऊंनी हँड रेज केलाय म्हणून आपण त्यांना एकदा त्यांचं म्हणणं काय ते थोडक्यामध्ये ऐकून घेऊया. देशपांडे भाऊ, माईक ओपन करा आणि बोला. जय बाबा. इतरही कुणाला काही विचारायचं असेल तर चालेल. तुम्ही आता इथे एक आपण हा पडाव आहे. अच्छा, 5च मिनिट राहिले. हॅलो. ओके, हा बोला. जय बाबा. चुकून झाला होता. पहाड निकला चुहा. देशपांडे भाऊ, मी म्हटलं आता तुम्ही काहीतरी चांगलं बोलणार विचारणार, तुम्ही म्हणताय चुकून झालं. सगळं क्लिअरच होतं ना, त्यामुळे त्याच्यावर बोलण्याचा काही प्रश्न नव्हता. ठीक, बर, काही हरकत नाही. पद्मावर भाऊंचा हँड रेज आहे, उमा पद्मावरांचा. बोला. आणि त्याआधी जरा प्रार्थनेचं ठरवून घेऊया. प्रार्थना कोण म्हणणार आहे आज? संगीता. मुक्ती आणि मोक्ष मध्ये काय फरक आहे? ओके, बोलूया त्याच्यावरती. थोडक्यात सांगायचा प्रयत्न करते. संगीता सरोदे प्रार्थना म्हणणार का? हो हो, ठीक आहे. संगीता सरोदे प्रार्थना म्हणतील. श्वेतांबरी आरती कर आणि मग दुसरी आरती वगैरे बघूया. पद्मावर भाऊंनी विचारलंय की मुक्ती आणि मोक्ष मध्ये काय फरक आहे. तर तुम्ही गॉड स्पीक्स मध्ये आपण बघितलेलं आहे, मुक्तीच्या तुष्ट नावाचं सुंदर प्रकरण आहे. मुक्तीचे 4 प्रकार बाबांनी सांगितलेले आहे. आता इथे शब्द छल म्हणता येईल ह्याला पद्मावार भाऊ, की सामान्य मुक्ती, नजद मुक्ती, विदेह मुक्ती असे वेगवेगळे प्रकार त्याच्यात सांगितले, ज्याला परमहंस अवस्था सांगितलेली आहे. मुक्त म्हणजे परत परत जन्म आणि मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होणं. आता ज्याला ईश्वर साक्षात्कार होतो तोही मुक्त होतो, जो मजूब अवस्थेला जातो तोही मुक्त होतो, जो सद्गुरू असतो तोही मुक्त होतो. म्हणजे ईश्वर साक्षात्कार न मिळताही, म्हणजेच जाणीवपूर्वक मी ईश्वर आहे ह्या अवस्थेचा अनुभव न घेताही जन्म मरणाच्या फेऱ्यातून ज्याची सुटका झाली ती सामान्य मुक्ती. ढोबळमानाने व्यवहारामध्ये फार ढोबळपणे हे 2 शब्द वापरले जातात. मोक्ष आणि मुक्ती हे दोन्ही शब्द जे आहे फार ढोबळमानाने वापरले जातात. मुक्तीचाच पुढचा जाणीवपूर्वक मुक्ती मिळवणं, ज्याला विदेह मुक्ती म्हटलेलं आहे किंवा जिथे परमहंस अवस्था म्हटलेलं आहे, तिथे ईश्वर साक्षात्कार मिळालेलाच आहे. म्हणजे मुक्ती असूनही तिथे ईश्वर साक्षात्कार आहेच. आता मोक्ष म्हणजे फक्त ईश्वर साक्षात्कार का, हाही एक प्रकार आहे. मोक्ष पदाला गेला तो. पण मुक्ती बाबांनी गॉड स्पीक्स मध्ये फक्त मुक्ती शब्द वापरलाय. मुक्तीच म्हणजे जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होणं म्हणजे पण मुक्ती, त्याला सामान्य मुक्ती म्हटलेलं आहे. ईश्वर साक्षात्कारामध्ये पुन्हा मजहूब अवस्था, सद्गुरू अवस्था, फनाफिल्ला, बकाबिल्ला ह्यालाही वेगळ्या प्रकारच्या मुक्तीचं नाव तिथे दिलेलं आहे. त्यामुळे मुक्ती म्हणजेच ईश्वर साक्षात, मुक्ती म्हणजे सामान्य मुक्ती, फक्त जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्ती. आणि मोक्ष म्हणजे ईश्वर साक्षात्कार असं ठोक मानाने आपण म्हणू शकत नाही. किंवा मोक्ष म्हणजे ईश्वर साक्षात्कार आणि मुक्ती म्हणजे फक्त जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्तता असंही म्हणू शकत नाही, असं माझं मत आहे.
मी चुकीचं या सांगू शकत असेल, दुसऱ्या कुणाला याबद्दल काही म्हणायचं असेल, देशपांडे भाऊ आहे, रेणुका जय बाबा, रेणुका बोला. मेहर रेणुका काय बोलू इच्छिते बोला. रेणुका मोरे. जय बाबा काकू चुकून हँड रेज झाला, तो कट झाला चुकून. सॉरी सॉरी सॉरी. नाही काही हरकत नाहीये. जय बाबा. जय बाबा. एकच मिनिट राहिलाय. पद्मावार भाऊंना विचारूया, त्यांचं काय संभ्रम अजून आहे का? अच्छा, असं केलंय म्हणजे समजलंय थोडक्यामध्ये. आपण त्याला ईश्वर साक्षात्कार आणि मुक्ती असं म्हणू शकतो. गॉड रिअलायझेशन आणि जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्तता असं म्हणू शकतो, दोन अर्थाने सांगायचं तर. पण वापरताना खूप ढोबळमानाने लोक वापरतात त्याला, त्यामुळे आपण त्याच्याबद्दल इतकं पण एक खूप ह्याच्यावर चर्चा झालेली आहे. आता सध्या आपण प्रार्थनेकडे वळूया. थँक्यू बाबा, थँक्यू ऑल ऑफ यू. अवतार मेहर बाबा की जय. जय बाबा. संगीता अनम्यूट करा स्वतःला आणि सुरू करा प्रार्थना. जय बाबा. जय मेहर बाबा. हे परवरदिगार, सर्वांचे पालन करणारा व रक्षण करणारा, तू अनादि व अनंत आहेस. तू अद्वितीय व अतुलनीय आहेस. तुझा थांग कोणालाही लागू शकत नाही. तुझ्या ठाई रंग नाही, अभिव्यक्ती नाही, रूप नाही, तसेच गुणही पण नाहीत. तू अमर्याद आणि अगाध आहेस. तर्क व कल्पना या पलीकडे आहेस. तू सनातन व अविनाशी आहेस. तू अविभाज्य आहेस. दिव्य दृष्टीशिवाय तुला कोणीही पाहू शकणार नाही. तू सतत होतास, तू सतत आहेस व सतत राहशीलही. तू सर्व ठिकाणी आहेस, सर्वात आहेस आणि सर्वांच्या पलीकडेही आहेस. तू आकाशमंडळात आहेस, पाताळात आहेस. तू व्यक्त व अव्यक्तही आहेस, व सर्व भूमिकांच्या पलीकडेही आहेस. तू तिन्ही भुवनात आहेस व त्रिभुवना पलीकडेही आहेस. तू अगोचर असून स्वतंत्र आहेस. तू विश्वकर्ता व देवदेवेश्वर आहेस. तू सर्व मनांचा व हृदयांचा ज्ञाता आहेस. तू सर्व शक्तिमान व सर्वव्यापी आहेस. तू अनंत ज्ञान, अपरिमेय शक्ती व असीम आनंद आहेस. तू ज्ञानसिंधू आहेस, सर्वज्ञ व अनंत ज्ञानी आहेस. भूत, वर्तमान व भविष्य यांचा तू ज्ञाता असून स्वयंमेव ज्ञानच आहेस. तू दयेचा सागर असून सदैव कल्याणकारी आहेस. अनंत गुणांनी नटलेला तू आत्म्यांचा आत्मा आहेस. सत्य, ज्ञान व आनंद यांची त्रयी तू आहेस. तू सत्याचा उगम असून प्रेमाचा महासागर आहेस. तू आदी पुरुष असून श्रेष्ठाहून श्रेष्ठ आहेस. तू प्रभू व परमेश्वर आहेस. तू परमदेव असून परात्पर परमात्मा आहेस. तू परब्रह्म आहेस. तू अल्लाह, इलाही, यजदान, अहुरमज व प्रियतम परमेश्वर आहेस. तुला पुजार्ह किंवा एकमेव पूजनीय असे म्हणतात. हे दयासागर प्रभुराज, आमच्या हातून घडलेल्या सर्व पापांबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. असत्य, अन्याय व अमंगल अशा प्रत्येक विचाराबद्दल, बोलू नये अशा बोलल्या गेलेल्या प्रत्येक शब्दाबद्दल व करू नये अशा केलेल्या प्रत्येक कृतीबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. स्वार्थाने प्रेरित अशा प्रत्येक कृत्याबद्दल, शब्दाबद्दल व विचारांबद्दल, तसेच द्वेषमूलक असे प्रत्येक कृत्य, शब्द व विचार यांच्याही बद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. प्रत्येक कामुक विचाराबद्दल व कामुक कृत्याबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. तसेच खोटेपणाबद्दल, सर्व प्रकारच्या ढोंगाबद्दल आणि देहुनी पूर्ण न करू शकलेल्या प्रत्येक वचनाबद्दल, लोकांच्या अनुपस्थितीत त्यांची निंदा करण्याबद्दल व त्यांचे दोष दाखविण्याबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. विशेषतः दुसऱ्यांची हानी करणाऱ्या प्रत्येक कृत्याबद्दल, दुसऱ्यास दुःख देणाऱ्या प्रत्येक शब्दाबद्दल व कृतीबद्दल आणि दुसऱ्यांना दुःख व्हावे अशा प्रत्येक इच्छेबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. हे दयासागर प्रभुराज, आमच्यावर अपार दया करून आम्ही केलेल्या सर्व पापांबद्दल आम्हाला क्षमा करा. तसेच तुझ्या इच्छेप्रमाणे विचार करण्याच्या, बोलण्याच्या
व वागण्याच्या बाबतीत आमच्या हातून ज्या चुका झाल्या त्यांच्याबद्दलही आम्हाला क्षमा करा. हे प्रियतम परमेश्वरा, तुझ्यावर अधिकाधिक प्रेम करण्यासाठी आम्हा सर्वांना तू सहाय्य कर. आणखी अधिक प्रेम करण्याकरिता इतके की तुझ्याशी तद्रूप होण्यास आम्ही पात्र व्हावे व तुझ्यावरील आमचे प्रेम वृद्धिंगत व्हावे, यासाठी आम्हास तू मदत कर. आणि बाबांचा दामन अगदी अखेरच्या क्षणापर्यंत व अगदी अखेरच्या क्षणी देखील आमच्या हाती घट्ट राहावा, यासाठी आम्हास तू सहाय्य कर. अवतार मेहेर बाबा की जय. अवतार मेहेर बाबा की जय. अवतार मेहेर बाबा की जय. प्रियतम मेहेर थँक्यू प्रभू संगीता. जय बाबा. जय बाबा. आरतीसाठी श्वेतांबरीची आरती झाल्यानंतर मेहेर रेणुका मोरे आणि मग पद्मावर भाऊंच्या प्रश्नावर आपण परत येऊया दुसरी आरती नंतर. जय बाबा. जय बाबा. अवतार मेहेर बाबा की जय. मिहिर अवतारा स्वीकारा, आरती ही तुमची केली मनी निरंजनी लावणी ज्योत मनाची. मिहिर अवतारा स्वीकारा, आरती ही तुमची केली मणी निरंजनी लावणी ज्योत मनाची. धूप जाळुनी दीप लावणी पुष्पे अर्पुनी, ओ बाबा पुष्पे अर्पुनी. मोठेपण कामजला तुमचे तुम्हा देऊनी, मिहिर अवतारा स्वीकारा, आरती ही तुमची केली मनी निरंजनी लावणी ज्योत मनाची. तुम्हीच कारक तुम्हीच तारक, आदि तुम्ही अंती, ओ बाबा आदि तुम्ही अंती. तुमच्या सम हो तुम्हीच देवा, दुसरी नाहोती. ओ मिहिर अवतारा स्वीकारा, आरती ही तुमची केली मणी निरंजनी लावणी ज्योत मनाची. तुमची माया सर्व चराचर छाया ही तुमची, ओ बाबा छाया ही तुमची. अनंत तुम्ही थोर विनकळे वर्णावी कैकी, ओ मिहिर अवतारा स्वीकारा, आरती तुमची मनी निरंजनी लावणी ज्योत मनाची. माझा मजला ठावन महिमा सांगू तव कैसा, ओ बाबा सांगू तव कैसा. अज्ञपणे मी गातो भजतो माझा भाव असा, ओ मिहिर अवतारा स्वीकारा, आरती तुमची केली मनी निरंजनी लावणी ज्योत मनाची. कृपावंत तुम्ही असीम तुम्हा काय कुणी द्यावे, ओ बाबा काय कुणी द्यावे. एक मागणे स्मरण तुझे नित तव भक्ता भावे, ओ मिहिर अवतारा स्वीकारा, आरती ही तुमची मनी निरंजनी लावणी ज्योत मनाची. मिहिर अवतारा स्वीकारा, आरती तुमची केली
मनी निरंजनी लावनी ज्योत मनाची। अवतार मेहर बाबा की। थँक यू. जय बाबा. श्वेतांबरी छान. जय बाबा. अवतार मेहर बाबा की जय. येस मेहर रेणुका. अनम्यूट कराल. जय बाबा. जय मेहर बाबा. जय बाबा. अवतार मेहर बाबा की जय. कल्पना शतन पहुँचे ऐसे अपरंपार नीति नीति वेद पुकारे महिमा तोरी अपार दिव्य सनातन परम दयाघन दिव्य सनातन परम दयाघन हे जगदोधारो मेरा मन आरती स्वीकारो मेरा मन आरती स्वीकारो धूप दीप चंदन चर्चना भोग लगाना फूल चढ़ाना तुम राही तुमको लौटाना काहे बढ़ाई करो मेरा मन आरती स्वीकारो मेरा मन आरती स्वीकारो सकल निधि के तुम कारण हो सकल विश्व कारण हारे हो तुम समूर नहीं तुम ही हो हे सतवतारो मेरा मन आरती स्वीकारो मेरा मन आरती स्वीकारो सकल चराचर तुम्हारी माया माया भी तो तुम्हारी छाया तुमरा अंत न कोई आया तुम अनंत खरो मेरा मन आरती स्वीकारो मेरा मन आरती स्वीकारो अपने को जब जो नहीं जाने महिमा तुम्हारी क्या पहचाने जो कुछ भी कहते अनजाने गुण गाते तुम्हारो मेरा मन आरती स्वीकारो मेरा मन आरती स्वीकारो श्रीमाता तुम्हारी कृपा को क्या कोई दे सकता कहूँ तुमको भीख तुम्हीं दो प्रेमी जनों को नित्य तुम्हीं सुमिरो मेरा मन आरती स्वीकारो मेरा मन आरती स्वीकारो दिव्य सनातन परम दयाघन दिव्य सनातन परम दयाघन हे जगदोधारो मेरा मन आरती स्वीकारो मेरा मन आरती स्वीकारो
अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा मेहर की बाबा जय. की जय. अवतार मेहर बाबा की जय. थँक्यू बाबा. अवतार मेहर बाबा की जय जय. मेहर बाबा. थँक्यू मेहर रेणुका. छान. जय बाबा. तुम्हाला मुक्ती आणि मोक्षवर अजून ऐकायचंय की अजून एखादी? हा, गांगडे सर बोला. व्हेरी जय गुड. मेर बाबा, जय मेर बाबा. आहे का तुम्ही? वा, जय बाबा. गॉड स्पीक्स मध्ये जर आपण सप्लिमेंट 2 पेज नंबर 259 जर ओपन केलं, त्याच्यामध्ये 4 टाइप्स ऑफ मुक्ती और लिबरेशन त्याच्यामध्ये म्हटलं. आणि तुम्ही आताच सांगितलं की ऑर्डिनरी मुक्ती, तर त्यालाच ब्रॅकेटमध्ये ऑर्डिनरी मोक्ष असं संबोधलं आहे गॉड स्पीक्स मध्ये. आणि परत जेव्हा ऑर्डिनरी मुक्तीचा पॅराग्राफ एक्सप्लेन केला गेला, त्याच्यामध्ये ऑर्डिनरी मुक्तीलाच ब्रॅकेटमध्ये मोक्ष संबोधन केलेलं आहे. त्याच्यामुळे ऑर्डिनरी मुक्ती आणि कंसात ब्रॅकेटमध्ये मोक्ष आहे गॉड स्पीक्स मध्ये. जय मेर बाबा. थँक्यू सर. अगदी बरोबर. की काय आहे की इव्हन मराठी जे पुस्तक आहे भाषांतर ईश्वर वचन, त्याच्यामध्ये सुद्धा आळीपाळीने मोक्ष आणि मुक्ती असाच उपयोग केलाय. आणि जरी तुम्ही डिक्शनरीमध्ये जर कुठे बघितलं तरी मोक्ष आणि मुक्ती दोन्हीचाही अर्थ बंधनातून मुक्तता असंच दिलेलं आहे. आपण जर मुक्ती ते मुक्तीचे अतुष्ट्य जे आहे ते कुठल्या प्रकरणात आहे, काय पान नंबर तुम्हाला सांगता येईल का? मी बऱ्याच वेळची बघत होते पुस्तक, माझं हे कुठे गेलं मराठीचं म्हणून, आणि नंतर मला लक्षात आलं की ते माझ्याचकडे होतं इथे. इंग्लिश मध्ये गॉड स्पीक्स 136 वर निर्वाणा आणि निर्विकल्पची जी माहिती दिलेली आहे त्याच्यामध्ये द सोल हॅज नेसेसरी टू पास थ्रू द स्टेट ऑफ निर्वाणा टू अटेंड लिबरेशन, म्हणजे मुक्ती असं म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये. दॅट इज एस्केप फ्रॉम द राऊंड ऑफ बर्थ अँड डेथ इज अटेंड बोथ इन निर्वाण अँड निर्विकल्प. तर हा पहिली अवस्था निर्वाणा म्हणजे निर्विकल्प आहे असं म्हटलं त्यामध्ये. इट इज बिकॉज ऑफ दिस दॅट द निर्वाणा इज सपोज टू बी द गोल, but the fact is that real goal for human form is to attain nirvikalpa, and therefore there is a world of difference between nirvana as goal and nirvikalpa as goal. तर त्यामध्ये बेसिकली निर्वाणालाच म्हटलंय टू द सोल हॅज टू पास थ्रू. जसं आपण म्हणतो ना याच्यामध्ये की जसं बुद्धाने सांगितलं होतं, निर्वाण इज द स्टेट वेअर अपरेंटली गॉड इज नॉट. दिस इज द ओनली स्टेट वेअर गॉड इज नॉट अँड कॉन्शियसनेस इज. The experience of the first stage of fana is what Buddha emphasized, but later on it was misinterpreted as a Buddha having emphasized that there was no God. Then he explained that the reality, however, is that God is, but the absolute vacuum state of the first stage of fana only consciousness remains, and experiencing absolute vacuum. हे त्यांनी निर्वाण आणि निर्विकल्पचं एक्सप्लेन केलेलं आहे. पण स्पेसिफिकली या सप्लिमेंट मध्ये जे मुक्ती म्हटलेलं आहे ऑर्डिनरी विदेह, जीवनमुक्ती आणि परममुक्ती. ऑर्डिनरी मुक्तीला त्यांनी ऑर्डिनरी मोक्ष संबोधलं आहे, आणि जे ऑर्डिनरी मुक्तीला परत एक्सप्लेन केलेलं आहे पॅरेग्राफ मध्ये, तर त्याचं टायटल ऑर्डिनरी मुक्ती कंसात मोक्ष असं दिलेलं आहे सप्लिमेंट पेज नंबर 259. जय मेहर बाबा. जय बाबा सर. थँक्यू. गौरकरांचा पण हँड रेज आहे. त्याआधी निर्वाण जे आहे हा काय सूक्ष्म शरीर कोणते? अच्छा, येऊ आपण तुमच्या प्रश्न. सूक्ष्म शरीर कोणते? गौरकर साहेब तुमच्या प्रश्नाकडे पण येऊ. तत्पूर्वी आधीचा प्रश्नाची तड लावूया, कारण ह्या प्रश्नावर जे आहे पूर्वी पण आपण 2दा-3दा याच्यावर मोक्ष आणि मुक्तीवर चर्चा केली होती, जर तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल तर. पद्मावर भाऊ त्यावेळेला मीटिंगला होते. आवाज नाही येऊन राहिला. जय बाबा. गौरकर सर तुमचा प्रश्न आपण नंतर घेऊया. सध्या पहिला जो प्रश्न पद्मावर भाऊंनी विचारलाय त्याच्यावर चर्चा करूया. खरं तर मोक्ष, आणि तोपर्यंत तुम्ही आपला माईक बंद ठेवू शकता.
आता आपली ही चर्चा चालली होती की मोक्ष आणि मुक्ती. तसं जर बघितलं तर बंधनापासून मुक्तता हाच दोन्हीचा अर्थ आहे मुक्त होणे. सामान्यपणे ज्याला मोक्ष म्हणतात तो मोक्ष पदाला गेला असं म्हणतात. म्हणजे सामान्यपणे भाषेत जेव्हा लोक मोक्ष म्हणतात तेव्हा म्हणजे मुक्त झाला, मुक्ती मिळाली. खरं तर पूर्वी बऱ्याचदा हा वेगळ्या अर्थाने शब्द वापरला जायचा. माझ्या लहानपणचं मला आठवतं, मुक्ती म्हणजे जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त झाला आणि मोक्ष मिळाला म्हणजे ईश्वर साक्षात्कार त्याला मिळाला आणि म्हणूनच त्याला आपण असं म्हणतो की मोक्ष पदाला गेला. मोक्षपद म्हणजेच ईश्वर पदाला त्याने ईश्वर साक्षात्कार प्राप्त केला असं म्हटलं जातं. पण हे मानणारे काही लोक आहेत, याच्या उलट मानणारे पण बरेच लोक आहेत आणि इतकं तावातावानी त्याच्यावरती लोक वादविवाद घालतात, त्याची काही आवश्यकता नाहीये. गॉड रिअलायझेशन आणि लिबरेशन हे दोन सुंदर शब्द लक्षात घेऊया. लिबरेशन म्हणजे मुक्त झाला, म्हणजे जन्म मरणाच्या फेऱ्यातून ऑर्डिनरी मुक्ती ज्याला म्हटलेला आहे, सामान्य मुक्ती म्हटलेला आहे, त्याला सामान्य मोक्ष हा पण शब्द वापरलेला आहे. दोन्ही शब्द वापरले. इव्हन हरा पंडितांनी जे पुस्तकाचं 10-10 वेळा सगळ्यांनी परीक्षण केलेलं आहे, तपासून बघितलंय, त्यातही मोक्ष म्हणजे जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्तता. तिथे ईश्वर साक्षात्कार म्हणजे त्याला ही सामान्य मुक्ती झाली किंवा त्याला म्हणता येईल की लिबरेशन म्हणता येईल इंग्लिशमध्ये म्हटलं तर. ते तर मुक्त झाला, त्याला पुन्हा जन्म मरणाचा फेरा नाही. पण याचा अर्थ असा नाही होत की त्याला ईश्वर साक्षात्कार मिळाला. या सामान्य मुक्ती शिवायच्या, म्हणून बाबांनी मुक्ती चातुष्ट नावाचं प्रकरण त्याचं सप्लिमेंट आहे, त्याच्यामध्ये त्यांनी विदेह मुक्ती म्हटलेलं आहे, जीवन मुक्त म्हटलेलं आहे आणि परम मुक्ती म्हटलेलं आहे. परम मुक्ती म्हणजे ईश्वर साक्षात्कार प्राप्त झालेले आहे. विदेह मुक्ती पण ईश्वर साक्षात्कारासहित असते आणि जीवन मुक्त म्हणजे हे फनाफिलानंतरची तुरीय अवस्थेमध्ये जो आहे त्याच्यामध्ये त्यांना कुठल्या आनंदाची प्राप्ती होते की कशाची प्राप्ती होते, तो कोणती अवस्था अनुभवतो, इन्फिनिट ब्लिस, इन्फिनिट नॉलेज, इन्फिनिट पॉवर, ह्याच्यापैकी तो कसला अनुभव घेतो, हे सगळं त्याच्यामध्ये. जीवनमुक्त म्हणजे तो आहे की त्याला मी ईश्वर आहे अशी चेतना असते. म्हणजे द्वैताच्या चेतनेसह सच्चित आनंद अवस्था सांगितलेला आहे. म्हणजे मेहर बाबा ती जे आहे विज्ञानंद सच्चिदानंद. विदेह मुक्ती म्हणजे काय आहे की तिथे मी ईश्वर आहे एवढीच अवस्था असते. म्हणजे ईश्वर साक्षात्कार आहे, गॉड रिअलायझेशन आहे, पण तिथे त्याला द्वैताची चेतना नसते. कॉन्शियसनेस या द्वैत जगाचं नसतं. आणि सामान्य मुक्तीमध्ये केवळ आनंद, मी ईश्वर आहेची किंवा द्वैताची चेतना नाही, त्यालाही ईश्वर साक्षात्कार म्हटलेला आहे. आणि परम मुक्ती म्हणजे एकाच वेळी मी ईश्वर आहे, मी द्वैत आहे, अद्वैत म्हणजे ती बकाबिल्ला अवस्था आहे. पण जे लिबरेशन म्हणतो की फक्त जन्म मरणाच्या फेऱ्यातून त्याची सुटका झाली किंवा ज्याला निर्वाण अवस्था, आता कांगळे सर बोलत होते, निर्वाण अवस्था म्हणजे वेगळी आणि निर्विकल्प. निर्विकल्प म्हणजे तिथे काहीही विकल्प नाहीये, म्हणजे द्वैत नाहीये, अद्वैत अवस्था म्हणजेच ईश्वर साक्षात्कार. जितकं याच्यामध्ये खोलात जाल, कुणी शब्द कोणत्या अर्थाने वापरला, आपल्याला मतलब काय आहे हे माझं म्हणणं आहे आता. कारण याच्यावर इतकं चर्चा चर्विचरण झालेलं आहे की त्यात ऍटलिस्ट माझी तरी इच्छा नाहीये जाण्याची. हा विषय आपण यापूर्वी पण मीटिंग मध्ये 2-3दा चर्चा घेतलेली आहे याच्यावर, की मोक्ष काय, मुक्ती काय आहे, निर्वाण काय, निर्विकल्प काय, त्या अवस्थेचं वर्णन करूया थोडक्यात. म्हणजे लिबरेशन म्हणजे मुक्त, जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त. आणि दुसरी अवस्था म्हणजे गॉड रिअलायझेशन म्हणजे ईश्वर साक्षात्कार. हे सगळ्यात सोपं लक्षात ठेवूया. वसंत गौरकर सरांनी विचारलंय की सूक्ष्म देह म्हणजे काय, म्हणजे प्राण देह म्हणजेच प्राणशक्ती, जो संपूर्ण विश्वाचा आधार आहे. बाबांनी सांगितलेलं आहे की ईश्वराची निर्मिती कशी झाली, तर त्याच्यामध्ये तो जेव्हा स्फोट झाला त्या अत्यंत सूक्ष्म छिद्रातून, एका छिद्रातून विश्वाची निर्मिती झालेली आहे.
तिथनं माया बाहेर गेली, पसरत गेली आणि नंतर जे तयार झालं आकाश, स्पेस आणि मॅटर यांचा स्फोट झाला, टक्कर झाली आणि त्याच्यातून निर्मिती झाली. आणि त्या निर्मितीच्या वेळी पहिलं जे विश्व सगळ्यात आधी तर मनोविश्व आहेच, कारण कोहम हा प्रश्न निर्माण झाला. पण त्यानंतर आधी सूक्ष्म जगत निर्माण झालं किंवा प्राण जगत निर्माण झालं आणि नंतर स्थूल जगत निर्माण झालं. कारण स्थूल जगताचा आधारच प्राण जगत आहे. जर प्राण नसेल तर त्या स्थूल जगतात काही प्राण नाही, राम नाही आपण त्याला असं म्हणतो. आता तुम्ही विचारलं की सूक्ष्म देह म्हणजेच प्राण देह, यापेक्षा मला आता तुम्हाला समजून सांगणं शक्य नाहीये. इतर कोणी गांगडे सर सांगू शकतील किंवा देशपांडे भाऊ सांगू शकतील तर त्याने सांगावं. गौरकर सरांचा प्रश्न आहे की सूक्ष्म देह म्हणजे काय. जेव्हा प्राणदेह म्हणजेच ऊर्जा की ज्यामुळे आपल्या शरीराला बळ मिळतं, चलनवलन होतं किंवा ज्यामुळे आपला प्राण आहे तो म्हणजे प्राणदेह म्हणजे सूक्ष्मदेह. तुमच्या शंकेचं समाधान झालंय का हे तुम्हीच सांगायचं गौरकर साहेब. जय बाबा. जय बाबा. तुम्ही अच्छा एक मिनिट. हा बोला बोला, माईक अनम्यूट करून बोला. हा जय बाबा. एक मिनिट देशपांडे भाऊ एक मिनिट. गौरकर सरांचा प्रश्न पहिल्यांदा होऊ दे. ठीक आहे. गौरकर सर तुम्ही अनम्यूट करा तुमचा माईक. हा आता बोला. शरीरामध्ये कुठे असतं? मन कुठे असतं सांगा मला. नाही, हे मन जे आहे किंवा मनोदेह जे आहे किंवा प्राणदेह किंवा प्राण जे शरीर ज्याला म्हटलंय त्याची जागा ह्या भौतिक शरीरात कुठे अशी, म्हणजे हे मी चुकही असू शकेल, भौतिक शरीरामध्ये त्याची जागा नाहीये, हे माझं मत आहे. भौतिक हे जे स्थूल शरीर आहे त्या शरीरामध्ये प्राण शरीर आणि मनोशरीर नाहीये. कारण भौतिक शरीर गेल्यानंतर मेल्यानंतरही प्राण शरीर आणि मनोशरीर राहतं, त्या आत्म्यासोबत असतं. म्हणून त्याची जागा तुम्ही जी विचारली ढोबळमानाने, म्हणजे हे फार करेक्ट नाही उत्तर होणार, ढोबळमानाने जर म्हणायचं झालं आत्म्यासोबत ते आहे असं जर म्हटलं तर चुकीचं होणार नाही. कारण स्थूल शरीर गेल्यानंतरही आत्मा राहतो आणि आत्मा बरोबर मनोदेह राहतो, कारण मनोदेहावर सगळे काही संस्कार चापलेले असतात. त्यामुळे तुम्ही जर म्हणाल की डिसेक्शन आता हे चिरफाड चालू आहे या मृतदेहाची, तर याच्यामध्ये आपण जाऊन सूक्ष्मदेह बघू नाही, मनोदेह बघू नाही, तो दृष्टीला दृगोचर नाही, तो दृष्टीने बघ, कारण तो स्थूल नाहीये. सूक्ष्मदेह झाला काय किंवा मनोदेह झाला काय हा स्थूल नाहीये. तीच वस्तू आपण डोळ्यांनी बघू शकतो किंवा त्याला स्पर्श करू शकतो किंवा कानाने ऐकू शकतो, जी स्थूल आहे. आणि सूक्ष्मदेह झाला त्याचं नावच सूक्ष्मदेह आहे, सटल आहे, ती डोळ्यांनी बघण्याची वस्तू नाहीये. सॉरी नाही ऐकायला. मेडिटेशन कोणत्या पॉइंटवर करायचं त्यात? मेडिटेशन कोणत्या पॉइंटवर करायचं? मेडिटेशन किंवा ध्यान जे आहे ते मन एकाग्र करण्यासाठी, मनातले विचार नष्ट करण्यासाठी, मनाला स्थैर्य प्राप्त करण्यासाठी केलं जातं. कुठे पॉइंट करायचं? आपलं मन चित्त कुठे एकत्रच करायचं? आता मन एकाग्र करण्यासाठी किंवा मेडिटेशन करण्यासाठी तुम्ही ह्या पॉइंटला एकत्रित करू शकता, पण बरेच लोक सांगतात की याच्यावर 2 मिनिटापेक्षा जास्त करायचं नाही, नाही तर डोकेदुखी होते असंही सांगतात. तुम्ही बाबांच्या फोटोवर मन एका, समजा हा फोटो आहे
मग हे बाबांच्या चेहऱ्यावर मन एकाग्र करू शकता, तो फोटो डोळ्यासमोर आणू शकता, किंवा काहीच नाही या अवस्थेवर तुम्ही मन एकाग्र करू शकता, बाबांच्या रूपावर करू शकता, डोळे बंद करून करू शकता, डोळे उघडे. बाबांनी मेहराश्रम आणि प्रेमाश्रमच्या मुलांना मेडिटेशनचे वेगवेगळे प्रकार, वेगवेगळ्या वेळेला त्या मुलांना बाबांच्या आज्ञा वेगवेगळ्या होत्या. कधी बाबांनी त्यांना डोळे उघडे ठेवून मेडिटेशन करायला सांगितलं, कधी डोळे बंद ठेवून सांगितलं, कधी बाबांच्या नाव घ्यायला सांगितलं, कधी हरी परमात्मा सांगितलं, कधी बाबांनी बाबांच्या चेहरा आठवायचा प्रयत्न करून मेडिटेशन करायला सांगितलं. तर मेडिटेशनचे काही प्रकार आहे. हा ज्याच्या त्याच्या शांत मन करणं, मन एकाग्र करणं, एवढंच सांगू शकेल. बाबाचा म्हणता ना त्याच्यामध्ये ओम म्हणता येईल का? ओम मेहर बाबा, ओम मेहर बाबा असं म्हणता येईल का? म्हणू शकता. बाबांनी स्वतः नाम जप कसा करायचा याच्यावरती बाबांनी सुंदर विस्तृत संदेश दिलेला आहे आणि व्हॉट्सअप मध्ये कैक वेळा तो व्हायरल आम्ही केलेला आहे. बऱ्याच भाषणातून सांगितलाय, बऱ्याच लेक्चर मधून सांगितलाय. पण आता तुम्ही इथे विचारलंय तर पुन्हा एकदा मी संक्षेप मध्ये त्याचं थोडक्यात उत्तर देते. नागपूरचे जे गणेश चौरसिया आहे, गणेश चौरसिया नाही, रामलाल चौरसिया, गणेश चौरसियांचे वडील, त्यांनी त्या काळात 1929-30च्या दरम्यान बाबांना हा प्रश्न 30-35च्या दरम्यान कधीतरी विचारला होता की बाबा की जप जर करायचा असेल तर कसा करावा. तेव्हा बाबांनी त्यांना सांगितलेलं उत्तर मी तुम्हाला देते. टेक एनी वन नेम विच इज नियरेस्ट टू युअर हार्ट. जप कसा करायचा? कोणतंही एकच नाव घ्या. आज ओम मेहर बाबा म्हटलं, उद्या मेहर बाबा म्हटलं, परवा नुसतं बाबा म्हटलं, असं नको. जे घ्याल ते कायम तेच ठेवा. इट शुड बी नियरेस्ट टू युअर हार्ट. जे तुम्हाला अत्यंत प्रिय आहे, जे तुम्हाला खूप आवडतं, ज्याच्यावर तुमची पूर्ण श्रद्धा आहे की हाच देव आहे. आणि बाबांनी पुढे जाऊन रामलाल चौरसियांना हेही सांगितलं की आय डोंट से दॅट टेक माय नेम ओनली. त्यांना रामलाल चौरसिया त्या काळात, तेव्हा बाबांनी अवतारत्वाची घोषणा केली नव्हती, तेव्हा बाबांनी त्यांना हेही सांगितलं मी तुला आग्रह नाही करत की माझंच नाव घे. टेक सच अ नेम विच इज नियरेस्ट टू युअर हार्ट, विच इज शॉर्टेस्ट. अत्यंत बोलायला सोपं, साध आणि अगदी शॉर्ट असेल, छोट असेल अशा नावाचा घेऊन जप करा. शक्यतो कुठल्याही एका स्थितीत बसा, पण ती स्थिती कायम ठेवा. सुरुवातीला अर्धा तास करा, पण हळूहळू तो वेळ वाढवा. आणि असं नाव घ्या जे एकदा सिलेक्ट केल्यावर तेच तुम्ही घ्या. असं बाबांनी का सांगितलं? कारण बाबा सांगतात अंतकाळी माझं नाव तुमच्या ओठावर आलं पाहिजे तर यू विल कम टू मी. म्हणजे जे तुम्ही लिबरेशन म्हणा, मुक्ती म्हणा, त्याला मोक्ष म्हणा, सामान्य, ते तुम्हाला मिळेल असा त्याचा अर्थ आहे. आता अंत्यसमयी आपली अवस्था कशी असेल आपल्याला माहित नाही. आपण कोमात आहे, आपण बोलण्याच्या परिस्थितीत आहे. पुष्कळ लोक काय घेतात, ओम परब्रह्म परमात्मा अवतार मेहर बाबा इतकं म्हणेपर्यंत त्याचा जीव निघूनही जाईल. शेवटचे प्राण जायला किती वेळ लागतो आहे की नाही? एक पळभर त्याला म्हणतात, घटका भरली म्हणतात ना, अगदी पळाचा समय असतो तो, क्षणाचा. म्हणून बाबांनी जेव्हा सांगितलं की अगदी शॉर्ट ठेवा, त्याला मोठा अर्थ आहे. त्या जो श्वास येणं किंवा जाणं आहे तितक्या कमी वेळात ते नाव घेतलं गेलं पाहिजे. बाबा पटकन होऊन जातं, वेळच नाही लागत, हो की नाही? पण तेच तुम्ही जर म्हणत राहिलात ओम परब्रह्म करपर्यंत गेला वर, बरोबर आहे की नाही? म्हणून बाबांनी किती विचारपूर्वक सांगितलं की अगदी सोपं आणि शॉर्टेस्ट ठेवा, म्हणजे त्या शेवटच्या श्वासाच्या वेळेला ते आपोआप घेतलं जाईल, वेळ जाणार नाही. ओम परब्रह्म परमात्मा अवतार मेहर बाबा की जय. कधी आले मेहर बाबा? हे माझं म्हणणं आहे. हा, मेहर बाबा पण घेऊ शकता.
म्हणूनच बाबांनी सांगितलं, माफ करा मी जरा बाबांनी म्हणूनच सांगितलं की विच इज नियरेस्ट टू युअर हार्ट, जे तुम्हाला अत्यंत प्रिय आहे. तुम्हाला बाबा म्हणणं आवडत असेल तुम्ही बाबा म्हणा, तुम्हाला मेहर बाबा म्हणणं आवडत असेल तुम्ही मेहर बाबा म्हणा, तुम्हाला अवतार मेहर बाबा म्हणायचं असेल तुम्ही अवतार मेहर बाबा म्हणा. काहीही म्हटलं तरी फरक काही पडत नाही. ते ईश्वर आहेत, अवतार आहेत. आपण काय नावाने त्यांना संबोधन करतो याने काही फरक पडत नाही. फरक फक्त आपल्याला, म्हणून आपल्याला हृदयाला जे प्रिय आहे ते घ्यायचं. ठीक आहे. थँक्यू सर. जय बाबा. थँक्यू बाबा. बोला देशपांडे भाऊ. सॉरी. देशपांडे भाऊ अनम्यूट करा स्वतःला आणि बोला. तुम्ही विचारत होता, म्हणत होतात काहीतरी, सांगत होतात. लेफ्ट झाले ते, लेफ्ट झाले, परत जॉईन झाले, कंपॅनियन मोड चालू केलाय. काय काय करतात काय बघूया, गंमत आता त्यांची. देशपांडे भाऊ तुम्ही जॉईन झालाय, कंपॅनियन मोड चालू केलाय. बोला काय विचारायचं सांगायचं होतं ते. जय बाबा. माझा आवाज फार चांगला नाही हो, बस लोकांना एवढा कर्कश आवाजात जास्त ऐकायला लागेल. लेफ्ट झाले, जाऊ दे. जय बाबा. जय बाबा. ठीक आहे. जय मेहर बाबा, जय मेहर बाबा, जय बाबा. जय अवतार मेहर बाबा बाबा जय. सगळे मिळून बाबा अवतार मेहर बाबा की जय. मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. जय बाबा. जय बाबा. जय बाबा. सगळ्यांना जय बाबा. थँक्यू. जय बाबा. जय बाबा. जय बाबा ताई. जय बाबा. जय बाबा. जय बाबा. जय बाबा. जय बाबा. किती छान वाटलं तुझ्या आवाजातली आरती ऐकायला, तर मला फार आवडतं. जय बाबा. जय बाबा. हा बोला बोला. जय बाबा. हा सॉरी, जरा डिस्टर्बन्स झाले होते. तुम्ही जे मुक्ती आणि मोक्ष बाबतीत जे तुम्ही सांगितलं ना ते बरोबर आहे. तेच म्हणणार होतो मी, पण तुम्हीच बोललात त्यावर. तुम्हीच बोललात खूप मिळाला. एक साधा जर उदाहरण, आता त्यांनी ते सूक्ष्म शरीर जे म्हटलं आहे ना, आणि मानस कुठे असतं तर सूक्ष्म शरीर ह्या तुमच्या शरीराचा रिक्लिका असते ती, आणि ती अंगुष्ठ मात्र असते. ज्यांना दिव्य दृष्टी असते ते पाहू शकतात. ते आपला सूक्ष्म शरीर हे अंगुष्ठ मात्र आपल्या अंगठ्यावर असतं प्रत्येकाच्या. म्हणजेच प्राण असतं ना, आपलं प्राण शरीर सोडून जात शरीर असतं. त्याला म्हटलेलं आहे. प्राण शरीर, ते प्राण पाहू शकतात ज्योतिष. ज्यांना ती दृष्टी प्राप्त झालेली आहे ती. आणि त्याच्या आतमध्ये तुमचं मानस शरीर असतं. असं त्यातला तो प्रकार आहे तो. ठीक आहे. थँक्यू. आणि आणखीन एक उदाहरण झालं, म्हणजे जसं आपली दिव्याची ज्योत झाली, म्हणजे दिवा विजला, नंतर त्याची वातही नाहीशी झाली, तेलही नाहीसं झालं, आणि ती पंचीही नाहीशी झाली. म्हणजे हा संपूर्ण मोक्ष आहे. दिव्याची ज्योत विजली म्हणजे तो मृत्यू पावला. नंतर ती वात आहे ती संपली. निर्वाण, महानिर्वाण, परिनिर्वाण, हा त्यातला डिफरन्शिएशन. ठीक आहे. परफेक्ट परफेक्ट परफेक्ट. छान सांगितलं. परफेक्ट. पण आता विचारणारे दोघेही गायब आहे. ठीक आहे ठीक आहे. मला तर डिस्टर्ब झाला तर म्हणून पद्मावर भाऊ आणि गौरकर साहेबांचा प्रश्न होता तो. प्रश्न तसे दोन्ही अवघड होते, उत्तर सांगायला सोपे नाहीये. तुम्ही व्यवस्थित त्याला एक्सप्लेन केलं. थँक्यू. जय बाबा. हा, वेदांचा ज्यांचा अभ्यास आहे त्यांना ते व्यवस्थित सांगता येत असेल. सूक्ष्मदेह काय आहे, कुठे. भौतिक शरीरात तो नाहीये, त्याच्या आधारावर भौतिक शरीर आहे एवढं नक्की. म्हणजेच प्राणदेह म्हणजे तो प्राण आहे. म्हणजेच तुम्ही सांगितलं तसं ज्योती समान तो अंगुष्ठ भर जेवढा आहे, म्हणजे एक ज्योत आहे, ऊर्जा आहे, त्याच्याच आधारावर सगळं शरीर चालतंय.
हो की नाही? बरोबर ना? ठीक आहे, करूया, हो हो. कन्क्लूड करूया. उद्या भेटू, उद्या आता द व्हॉइस मध्ये. आज अहिंसाची आरती राहिली ऐकायची. त्यावेळेला ज्याचं नाव आलं तोंडावर हा, बाबांचीच ती इच्छा असते ती, काही वैशाली होते. प्रॉब्लेम. पण मला स्वतःला पण खूप बरं वाटतं, फार छान वाटतं ऐकून. थँक्यू. जय बाबा बेटा, जय बाबा. जय बाबा. सगळ्यांना जय बाबा. अवतार मेहर बाबा, मेहर बाबा की जय. जय बाबा. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. जय बाबा, जय बाबा.